तो काही लक्ष नाही धन असं करायचं. ये साला करता क्या है, चीनी प्रकाश म्हणायचे. ये बाद में करेक्ट मोमेंट पे तो आ जाता है, लेकिन पहिले क्या करता है. मला जो डान्स करायचा ते करून दाखवायचे असं वगैरे. मला वाटलं नाही असं की ती अबोला धरतीये किंवा तिच्याशी बोलायला जात नाहीये कोणी. मे बी ती सेपरेट बसायची थोडीशी. एकदा तर चुकून अशोकच्या पायावर माझा पाय पडला होता जोरात. बिचाऱ्याचा पाय एवढा सुजला होता. तर बघितलं तर लांबून दादा कोडके चालत येत होते. त्यांच्या बरोबर केक आणला होता त्यांनी आणि एक मोठं गिफ्ट होतं माझ्यासाठी. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये आज आपल्या भेटीला अशी अभिनेत्री येणार आहे. खरंच सौंदर्याच्या बाबतीत आजही आपण त्यांना म्हटलं तर 10 on 10 म्हणजे त्या तशाच आहेत जशा होत्या. आणि त्यांनी असं इतकं स्वतःला फिट अँड फाईन ठेवले. आजही त्या तितक्याच काम करतायत ज्या वेगानं त्या आधी करत होत्या. आणि आज मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे आणि गप्पा मारायला आली आहे. मला त्यांना जाणून घ्यायचं आहे आणि अर्थात माझ्यासोबत तुम्हालाही. तर अशा सगळ्यांच्या लाडक्या किशोरी शहाणे वीज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत नो फिल्टर शोमध्ये. थँक्यू. नमस्कार सर्वांना. लोकमत फिल्मी नो फिल्टर या इंटरव्ह्यूसाठी मला तू आमंत्रित केलंस. थँक्यू प्रणाली. थँक्यू सो मच. तर मला किशोरीताई तुम्हाला पहिला प्रश्न असाच आहे की ॲक्ट्रेस, कारण तुम्ही एक तर उच्च शिक्षित आणि सगळं शिक्षण महत्व, आणि जेव्हा शिक्षण असतं ना तेव्हा अर्थात आज ते आहे की आपले बरेच कलाकार खूप चांगले शिकलेलेही आहेत. बरोबर. पण जेव्हा शिक्षण असतं तेव्हा ऍक्टर का व्हायचंय असा प्रश्न असतोच, का ऍक्ट्रेस का व्हायचंय? तुमच्या बाबतीत नेमकं काय झालेलं? तू म्हणाली त्याप्रमाणेच एकदम सुसंस्कृत आणि सुशिक्षित घराण्यातनं मी आले. म्हणजे माझे डॅडी तर MA LLB, डबल त्या काळचे डबल एज्युकेशन, डबल ग्रॅज्युएट वगैरे. आणि माझी आई ग्रॅज्युएट, पण तिला कथ्थकचा फार नाद. तिने लहानपणी स्वतःचं ट्रेनिंग घेतलं होतं कथ्थकमध्ये वगैरे, आवड म्हणून. आणि माझे बाबा एवढे एज्युकेटेड असताना कॉलेजमधून नाटकांमध्ये काम करायचे. अच्छा. हा. आणि अर्थात त्या काळी तसं काही नव्हतं की प्रोफेशनली काही करायचं आहे, संसार करायचा आणि हे त्याच गोष्टी जास्त प्रायोरिटीला असतात. पण ती सगळी त्यांची जी आवड, हौस मौस कदाचित माझ्यामध्ये आली. आणि मलाही मी नकळत ॲक्च्युली हा निर्णय घेतला. म्हणजे जेव्हा मला संधी आली, पेपरात एक नॉर्मल ॲड आली होती की दुर्गा साली गौरी या नृत्य नाटिकासाठी आम्ही 75 बालकलाकार बघतोय, शोधतोय. वयोगट 5 ते 14. आता मी काय ते तेव्हा 12-13 वर्षाचे होते. तर मी पेपर नाही वाचला. माझ्या आईने बाबाने पेपर वाचला आणि त्यांनी विचार केला की बघूया, हिला इच्छा असेल तर आपण घेऊन जाऊया तिला तिकडे. आणि म्हणून माझे डॅडीच मला घेऊन गेले तिकडे की तुला जायचं असेल तर बघ, इच्छा असेल तर, कारण ते लोक शोधतायत असं. आणि त्यांना तसं काही ट्रेंड डान्सर वगैरे नको होते आणि मी काही ट्रेंड डान्सर नाहीये. मी करू शकते, जे दाखवतात ते करू शकते मी. तर त्यांनी जे सांगितलं ते मी दाखवलं. ती माझी खरं तर आयुष्यातली पहिली ऑडिशन, इफ यू गो टू सी. इनफॉर्मल म्हणता येईल, पण त्याच्यामुळे पदार्पण झालं ह्या क्षेत्रामध्ये. आणि माझी धाकटी बहिणी होती वैशाली, ती आणि मी, आम्ही दोघी अशी जोडीने असायचो. त्यामुळे मी जिथे जाईन तिथे ती पण असायची किंवा ती जिथे जाईल तिथं मी जायचे. त्यामुळे आम्ही दोघी गेलो होतो, दोघी ऑडिशनमध्ये पास झालो. आणि मग आमचा प्रवास, म्हणजे काय माझा प्रवास ॲक्च्युली सुरू झाला. कारण मला ते खूप आवडायचं आणि त्याच्यासाठी बेधुंद मेहनत करायचे मी. म्हणजे तेव्हाच म्हणजे 7वी 8वी 9वी 10वी मध्ये एवढे इम्पॉर्टंट वर्ष असतात शाळेचे, पण खूप अभ्यास असतो. मग ते अभ्यास करण्यासाठी एक्स्ट्रा जागणं, एक्स्ट्रा अभ्यास करणं, कसं बसं वेळ काढून बसमध्ये, ट्रेनमध्ये अभ्यास करणं, शोच्या मध्ये अभ्यास करणं. म्हणजे ही मेहनत करायची इच्छा माझी होती. कोणी सांगितलं नव्हतं. मी इझिली म्हणू शकले असते की एक्झाम आहे, मला तर नाही करायचं किंवा असं पर्याय असतो. पण मी करत होते, सगळ्या गोष्टी करत होते. म्हणजे माझा तेव्हाही दिवस सकाळी 5:30ला सुरू व्हायचा, रात्री 12ला संपायचं त्या वयामध्ये. आणि आजही तीच गोष्ट आहे. आजही मी 5:30ला उठते आणि रात्री 11:30-12ला माझा दिवस संपतो. बापरे, हे सगळ्यात पहिलं शिकण्यासारखं आहे की रात्री 12:30ला दिवस संपून सकाळी तो 5:30ला होणं. हो, सुरुवात. हा, ते तसं आहे. तेव्हापासून माझ्या म्हणजे आहे, ते माझ्या अंगातच ते आहे. त्यामुळे सगळं करत, त्यामुळे ते आई वडिलांनीच सपोर्ट केल्यासारखं झालं ना. कारण बाबा पिकअप करायचे, ड्रॉप करायचे. एक लहान मुलगी ट्रेनने बसने जाणार कशी, मग ते मला पिकअप करायला यायचे रात्रीचे.
तर असं नकळत त्यांनीही सपोर्ट केला आणि करता करता दुर्गा चली गौरी झालं, मग त्यांचे राज्यनाट्य स्पर्धेचे पण नाटकं होती, आविष्कार चंद्रशाळेची, मग महाभोजन 13व्याचे, मग एक हिंदी नाटक होतं जे NSDचे सगळे कलाकार होते, वामन केंद्रे, शिवदास घोडके वगैरे होते, त्याच्यामध्ये मी एक भूमिका केली. शत्रुमूर्ख नाव होतं त्या हिंदी प्लेचं, त्यातही मी काम केलं. म्हणजे असं करत माझं नकळत डान्स करता करता डायलॉग बोलणं सुरू झालं स्टेजवरती. आणि मला मग पहिलं जे नाटक झालं म्हणजे ऍक्च्युली प्रायोगिक आणि काय म्हणतात, प्रायोगिक नाही म्हणायचं, प्रोफेशनल नाटक जे सुरू झालं ते म्हणजे हरी आप हरी, मोहन तोंडोळकरांचं कलावैभवचं नाटक हरी आप हरी. आणि त्यात मोहन गोखले, भावनाबाई आणि हनुमंत रुके असे काही काही मोठे मोठे कलाकार होते. आणि ऍक्च्युली मी हार्डली 9वी 10वीत वगैरे अशी होते आणि त्या सुमारास ते सगळा प्रवास माझा चालू होता. अभ्यासाबरोबर तेही करत होते, रिहर्सल्स करणं, मग जाणं येणं प्रयोगासाठी वगैरे. मग ते झाल्यानंतर मला मोरूची मावशी मिळाला. मोरूची मावशी, मग त्याचे तर भरपूरच प्रयोग असायचे. आणि तोपर्यंत मी कॉलेजमध्ये आले होते. मग कॉलेजमध्ये असताना मला प्रिन्सिपलला शेवटी सांगावं लागलं की मी नाही येऊ शकत कॉलेजला, मी काय करू, कारण प्रयोग इतके लागले. 3-3 प्रयोग असायचे त्या काळामध्ये दिवसाला. म्हणजे ती पण एक दीनानाथ, एक गडकरी, तर एक शिवाजी मंदिर, असे आजच्या काळात तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत एवढा प्रवास. झाली ती. तेव्हा आम्ही स्टेशन टू स्टेशन लिटरली अख्खा संच असं निघायचो, इकडनं तिकडे गेलो, तिकडनं तिकडे गेलो, असं 3-3 प्रयोग दिवसाला करायचं. आणि परत माझी फिल्म्स सुरू झाल्या होत्या, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, 15 दिवस मुंबई, 15 दिवस कोल्हापूर. कॉलेजला वेळच नसायचा अटेंडन्ससाठी. मी मग व्हाईस प्रिन्सिपल होते, अंकुश सावंत म्हणून मराठी व्हाईस प्रिन्सिपल होते. त्यांना म्हटलं, सर माझं असं काहीतरी नकळत करिअर सुरू झालेलं आहे, मला अभ्यास आणि शिक्षणही पूर्ण करायचं आहे आणि ते मला सोडायचंही नाही आहे, आवड आहे मला त्याची फार. तर ते म्हणाले, हरकत नाही, तू एक्झाम्स मात्र वेळेवर दे किंवा कॉलेजच्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये नक्की पार्टिसिपेट कर. मग त्यामुळे मी कॉलेजच्या टॅलेंट कॉन्टेस्ट म्हणा, कुठल्या अजून काही कॉम्पिटिशन्स असायच्या त्याच्यामध्ये मी कॉम्पिटिशनमध्ये हे भाग घ्यायचे. तेव्हा मी मिस मिठीबाई पण झाले होते, माझ्या कॉलेजचं नाव मिठीबाई कॉलेज. मग मिस मिठीबाई झाले होते. टॅलेंट कॉन्टेस्टमध्ये मला फर्स्ट अवॉर्ड मिळालं होतं. म्हणजे कॉलेजलाही खुश ठेवत होते, माझा अभ्यासही चालू होता, करिअरही चालू होतं. माझे 2 फिल्म्स होत्या त्यावेळेस, एक लागोपाठच, प्रेम करूया खुल्लम खुल्ला गिरीश घाणेकरांचा, त्यात लक्ष्मीकांत बिर्डे माझा हिरो होता, अशोक सराफही होते त्याच्यात. आणि दुसरा पिक्चर माझा पती करोडपती, तो सायमल्टेनियसली ऑलमोस्ट ते सुरू झाले सगळे. त्यात सचिन पिळगावकरांनी मला कास्ट केलं अशोकच्या ऑपोजिट. तर तसं ते माझं करिअर म्हणजे असं नकळत 2 काय म्हणतात दगडांवर पाय ठेवत ठेवत चालू होते. मला इथे विचारायचंय की तुम्ही आजही, जसं मी इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की तुम्ही तशाच दिसता, जसं तुम्ही स्वतःला इतकं फिट अँड फाईन ठेवलंय. कॉलेजमध्ये तुमचं कसं, कारण त्यावेळेला तुम्ही इतक्या सगळ्यात काम करायचात, एक हिरोईन म्हणून तुम्ही होतात, ऑलरेडी वावरत होतात कॉलेजमध्ये. आणि मिठीबाई, मिस मिठीबाई, मग किशोरी शाणे यांच्या मागे कॉलेजमध्ये किती जण होती, कसं होतं ते लाईफ, क्रेज किती जणांना होती, कशी होती तुमची तिथे? खरं सांगू ना, मला कॉलेज फार अटेंड करायला नाही मिळालं. जेव्हा जाईल तेव्हा ते रोज क्वीन पण होते, ते असतात ना रोज कॉलेज अटेंड न करून इतर मुलींची गुलाब तुम्ही घेऊन जायचं, बिचारा रोज अटेंड करायचं. आता माहिती आहे की नाही कॉलेजेसमध्ये माहित नाही, पण त्या रोज डे म्हणून रोज डे ते असायचं. म्हणजे माझं काही फार कम्युनिकेशन नसायचं कोणाशी, खूपच मी अगदी फोकस्ड होते अभ्यासापुरतं, त्या लेक्चर पुरतं पोचायचे, कॉलेजमध्ये केलं की पळायचं, परत रिहर्सल्स असायच्या, काही ना काहीतरी चालूच असायचं. माझ्या पायाला अशी चक्कर लागलेलीच आहेत लहानपणापासून. त्यामुळे मी तो काही अनुभव नाही घेतला की कॅन्टीनमध्ये बसलीये, चिल करतीये, वडापाव खातीये. मिठीबाईचा वडापाव मला मिठीबाई हे पास झाल्यावरती कळला की ओ इतका फेमस होता का, असं झालं माझं. हो, नाही माझं नाही तेव्हा काही विशेष ह्याच्यामध्ये असं लक्षच नव्हतं, कारण मी एवढी बिझी होते ना, मला ते एक्स्ट्रा टाइम नव्हता डोक्यामध्ये की काहीतरी टाइमपास करावा, कोणाला तरी भेटावं, मस्ती करावी, जुहू बीचला जावं. आता जुहू बीच इतक्या जवळ होतं आमच्या मिठीबाई कॉलेज पासून. आमचे सगळे कॉलेज संपल्यावर तिथे फिरायला वगैरे जायचे, पण माझं परत रिहर्सल्सला जाणं वगैरे हेच चालू असायचं. ते वर्कहॉलिक असल्यामुळे किंवा त्याचं माझं काहीतरी दिनक्रमच असा सेटअप झाला होता ना की मला एक्स्ट्रा टाइम नव्हता तेव्हा सुद्धा. मग ते हेच चालू होतं. काय तू म्हणतेस क्रश विश कोणाची असेल तर माहित नाही मला, पण
येस, रोज क्वीन व्हायचे मी. आणि बाकी तर माझं पण लक्ष नव्हतं की कोणी पाठवलंय, मी नव्हते चेक करत. मला एक इथे विचारायचंय की मगाशी आपण बोलता बोलता बोलून गेलो की दुर्गा झाली गौरीमध्ये खूप ऍक्ट्रेस होत्या ज्या आता सगळ्याच छान छान काम. तेव्हा आम्ही नुसतेच मुली होतो, आता ऍक्टर्स आहोत सगळ्या. हो, म्हणजे सुकन्याताई होत्या, मला वाटतं सुकन्या कुलकर्णी, प्राजक्ता कुलकर्णी, शिल्पा नवलकर, उर्मिला मातोंडकर, निशिगंधा वाड आणि भरपूर, म्हणजे अजूनही जे आमच्यापेक्षाही लहान पिढी होती, म्हणजे आम्ही समजा एक 13 वर्षाच्या वगैरे होतो, 13-14 वर्षाच्या झाल्या, तर लहान 5-6 वर्षाच्या ज्या मुली होत्या त्याही आता आजच्या काळात ऍक्टर्स आहेत. एक आहे अपर्णा म्हणून आहे, ती आहे, ऍक्टर आहे. आपला हा लाला देशमुख, श्रीरंग देशमुख, तो ऍक्टर, त्याची बायको ऍक्टर सीमा देशमुख. हा, ते आज सगळे ऍक्टर झाले ना. ते आम्ही सगळे लहानपणापासून असेच, म्हणजे दुर्गा झाली गौरीतूनच बाहेर आलो. त्याचे काही किस्से आहेत, काही तुम्ही शोज करायचा त्याचे काही किस्से आहेत? किस्से म्हणजे आम्ही 13-14 वर्षाच्या किंवा 12-13 वर्षाच्या मुली, आम्हाला जबाबदारी असायची की आमच्यापेक्षा लहान लोकांना आम्ही सांभाळायचं. म्हणजे आम्ही लहान, आमच्यापेक्षा अजून लहान मुलांना आम्ही सांभाळायचं. त्यामुळे जेव्हा पण आउटडोअरला बस जायची ना, तर 2 बसेस असायच्या, एक लहान मुलांची बस, एक मोठ्यांची बस, असं काहीतरी एक ठरलेलं असायचं. आणि मग उतरलं की सगळे उतरले का, सगळ्यांच्या बॅगा घ्या, हे ते वगैरे सांभाळा वगैरे, ते झालं. आणि एकदा आम्ही असंच कोकणात गेलो होतो, आणि कोकणातले बरेच असे प्रयोग करता करताना एके ठिकाणी मस्त आमरस बेत होता, आणि सगळे एवढे खुश झालो होतो ना आम्ही, अरे वा आमरस. आणि लहान असताना कळत नाही ना किती खायचं, 1 वाटी खायची, 2 वाटी खायची, हे झपाझप सगळ्यांनी मारले, खूप खाल्ल्या सगळ्यांनी आमरस. आणि जे काही लाईन लागली ना बाथरूमच्या बाहेर सगळ्यांची, नकळतपणे सगळ्यांना लूज मोशन झाले होते. कारण ते उन्हाळ्याची ती ट्रिप असते, उन्हाळ्यात मी आंबे खाता, आणि किती खायचं, आई बाबा नव्हते ना कोणी कंट्रोल करायला, त्यामुळे बेधून सगळ्यांनी खाऊन घेतले. आणि सगळे बाथरूमच्या बाहेर लाईन लावून उभे होते. अशी एक ती मजेशीर गोष्ट होती. दिल्लीला आम्ही प्रयोग केला होता, त्यातही खूप मजा आली होती. कारण दिल्ली म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच सगळेजण आम्ही जाणार होतो, तर खूप एकमेकांची काळजी घेऊन, आणि आम्ही आमचं असं म्हणजे खूप स्ट्रॉंग होतो, सगळे एक फॅमिली सारखं आम्ही फिरायचो. म्हणजे 75 लोक, सगळे फॅमिली होते. आणि आमचे गाईड म्हणजे कोण, सुलभा देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, ह्या आमच्या म्हणजे ह्या होत्या, काय म्हणतात, गुरुच्या लेवलला होत्या. एक संध्या पुरेच्या होती आमच्या बरोबर, त्या आता गुरुच्या लेवलला आहेत. सुरुवातही अशाच, जसं आम्ही त्यांना पाहिलंय किंवा मी प्रत्यक्षही भेटले, त्यांच्याशी बोलले की शांत आणि बोलायच्या. हो, अगदी शांतपणे. आणि आम्ही आता लहान मुलं ना, सगळेच ओरडाओरडा मस्ती करणार, तुम्ही शांत होणार आहात का मी चिडू? नाही, चिडू नका सांगायला, चिडू नका. सुलभाताई. आणि रोहिणीताई तर एकदम असं त्यांचं हसणंच असायचं ना, प्रसन्न करून टाकायचं वातावरण. आणि निनाद होता, निनाद त्यांचा मुलगा, सुलभाताईंचा मुलगा निनाद देशपांडे, जो आज ऍक्टर आहे, तोही तेव्हा आमच्या बरोबर लहान मुलांसारखाच होता तो. तर असा एक छान ग्रुप झाला होता. आणि त्यातले ऍटलिस्ट निम्मे लोक तर सगळेच ऍक्टर्स आहेत आता आजच्या काळामध्ये. छान ग्रुप होता, म्हणजे मजा आली होती त्याची. दुर्गाची हे झालं दुर्गा झाली गौरी. पण आपण जेव्हा एक म्हणतो ना की प्रोफेशनल आपलं काम सुरू होते, पहिला सिनेमा असू दे, पहिलं नाटक असू दे, त्याविषयी काय सांगाल? कारण त्या आठवणी काहीतरी वेगळ्याच असतात. कारण तो सिनेमा किंवा ते नाटक किंवा ती कलाकृती आपण म्हणूया, आपल्याला आता हे बघ, दुर्गा झाली करत असताना मला माहित नव्हतं मी पुढे काय करणार आहे. माझं एज्युकेशन हे माझं मेन लक्ष असायचं. आणि ते करता करता जेव्हा मी स्टेट अवॉर्ड्सचे जे नाटकं केली, किंवा मग नंतर मी हरियाफरी केलं, ते माझं पहिलं प्रोफेशनल नाटक. त्यावेळेस दिलीप कोलटकर आमचे डायरेक्टर, अतिशय स्ट्रिक्ट, आणि मोहन गोखले, भावनाताई, म्हणजे मी ना खूप अशी कोमजून गेले. कारण मला माहित नव्हतं की काय आहे एक्झॅक्टली डायलॉग बोलायचे. पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्यांदा असे डायलॉग वगैरे स्टेजवर बोलणार होते, तर ते मला नकळत मी तिथेही घडले. म्हणजे आता इकडनं तिकडे ये, तिकडनं तिकडे, अच्छा हे मार्किंग आहे, अच्छा हे प्रॉपर्टी, हे सगळं मी ऑब्झर्व करत गेले. त्यानंतर मग मोरूची मावशीला तर असं झालं की त्यांनी सांगितलं आम्हाला रिप्लेसमेंट करायची आहे, कारण विजय चव्हाण आता नाही येत हयात, अतिशय गोड माणूस, त्यांची बायको प्रेग्नेंट होती तेव्हा, तर ते कॅरेक्टर जाणार होतं आणि त्यांना रिप्लेसमेंट हवी होती त्या कॅरेक्टरसाठी.
तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू करशील का रिप्लेसमेंट, कारण त्याकडे असं होतं की रिप्लेसमेंट हे लोक नाही करायचे. पण मला काही समजत नव्हतं. म्हटलं हा करेन ना, मोरची वर्ष किती हिट नाटक आहे, आय लाईक टू जॉईन. असं झालं. पण तुम्ही खूप लहान असाल ना त्या विजय चव्हाण यांच्या पत्नीची भूमिका? खूप लहान, तेच ना 11वीत वगैरेच अशी गोष्ट होती. त्याच वेळेस सगळं खूप एकदम उदो होता माझ्या ह्याच्या घडामोडींमध्ये. तर मोरूची मावशीच्या वेळेस त्यांनी सांगितलं, नाटक मला ते स्क्रिप्ट दिली त्यांनी. ते म्हटलं हा आता रिहर्सल्स नाही होणार. म्हटलं म्हणजे तुला बघायचे 2-3 वेळा हे प्रयोग बघ आणि तसं मग नंतर उभं राहायचंय. म्हटलं म्हणजे एवढं कॉन्फिडन्स त्यांनी माझ्यामध्ये दाखवला आणि आय हॅड टू प्रूव्ह इट. पण माझा हा जो 3-4 वर्षांचा जो प्रवास झाला होता ऑलरेडी ह्याच्यामुळे, दुर्गामुळे किंवा हरियापरीमुळे, तेव्हा मी तिथं रिप्लेसमेंट म्हणून डायरेक्ट स्टेजवर मी परफॉर्म करायला लागले. मला स्वतःच ते हे वाटलं की अरे मी करू शकले. आणि विजय चव्हाण यांच्या समोर आणि ते किती कॉमेडी करायचे, म्हणजे स्टेजवर हसू यायचं, लोक व्यंगेत एक्झिट द्यायचे. किस्से आहेत का? कारण असं बऱ्याचदा असतं ना, ते किस्से असतात रंगमंचावरचे की उभं राहिलं आणि ह्याने एक पंच मारला आणि मला सुचे ना आता काय रिॲक्ट होऊ आणि काय. कारण ना विजय चव्हाण खूप स्पॉन्टेनियस होते. ते ऑडियन्स बघून जे पंच मारायचे ना, टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा करता करता मग मध्ये मध्ये काय ना काय ते असं टाकायचे. म्हणजे आता एक्झॅक्टली सिच्युएशन नाही आठवणार मला, पण खूप हसू यायचं. आणि माझ्या हातात कधी पर्स असेल किंवा कधी काय असेल तर असं असायचे मी, म्हणजे हातल्यात हसायचे मी. भरपूर दाखवायचं नसतं चिडलेली किंवा काय दाखवायचं असेल, पण असं पर्स हातात हलायचे. तर मागून हसते कळतंय काय करू. आणि खूप नवखी होते मी म्हणजे अशा ह्या वातावरणामध्ये. आणि ते लोक मुरलेले होते ना, कम्प्लीट सगळा संच मुरलेला होता, पण तिथेही निभावून नेलं. तर असं म्हणजे चॅलेंजेस घ्यायची आयुष्यात आहे सवय आपल्याला. काही ना काहीतरी चॅलेंज घेत राहायचं, काही नवीन असेल ते करत राहायचं आणि त्याच्यामध्ये आपण प्रूफ करायचं मेहनतीनं. विजय चव्हाण आणि तुमचे असे काही, तुम्हाला काही त्यांनी गाईड केलंय किंवा काही बोलले आहेत किंवा त्यांचे काही असे आठवणी आहेत? आज आपल्यामध्ये ते नाही आहे, त्यामुळे विजय बरोबर ना ते नाटक तर केलंच मोरूची मावशी. त्यानंतर मी त्याची हिरोईन पण 2 पिक्चर्स मध्ये होते. एक फटफजिती आणि एक पाहिल्यासारखं NS वैद्य डायरेक्टर असायचे आणि गोडबोले म्हणजे साताऱ्याचे प्रोड्युसर आहेत. ते एक असे फिल्म बनवायचे की त्याच्यामध्ये आम्ही सगळीकडे असायचो. मी, अलका, विजय चव्हाण, प्रशांत दामले, मी, अलका, प्रशांत दामले, विजय चव्हाण, म्हणजे असं ग्रुप. पण त्यांच्याबरोबर काय मजा माहितीये, शिकण्याचं तर ऑब्झर्वेशनने तुम्ही शिकता. कोणी पण तुम्हाला असं बोट पकडून शिकवत नाही. ह्या लाईनची ती खासियत आहे. तुम्हाला जितकं शिकायचं तुम्ही शिकू शकता, पण तुमची शिकण्याची इच्छा असली पाहिजे. आणि मी ऑब्झर्वंट आहे, मी कोण काय करते हे निरीक्षण माझं चालू असतं. बरोबर. तर विजय चव्हाण बरोबर किस्सा म्हणजे डान्स, त्याचं डान्सचा काही संबंध नसायचा. आणि ते म्हणायचे, चिन्नी प्रकाश आमचे नृत्य दिग्दर्शक होते आणि आम्ही गणपतीपुळ्याला शूटिंग करत होतो. गणपतीपुळ्याच्या बीचवरती शूटिंग, आणि पाय पोळतायत आणि गाणं असं धांगड धिंगा जसं देवाचं असं त्या काळचे असायचे, मस्तीवाले धावपळवाले वगैरे अशी गाणी होती. मी आणि अलका, अलका थोडीशी स्ट्रगल करतेय, विजय स्ट्रगल करतोय, मी प्रशांत थोडासा मॅनेज करतोय. धमाल एवढे म्हणजे आम्ही हसायचो, हसून आमची एनर्जी जायची की डान्सला एनर्जी नसायची, एवढं आम्ही हसायचो. कारण मला माहिती होतं आमची काय कोणाची काय. आता ऍक्च्युली इमॅजिन केलं ते सगळ्यांना. आणि प्रशांत ला एक टिप दिली होती, म्हटलं तू आधी पाय शिकून घे, मग तुला पुढच्या मुवमेंट जमतील. तर त्याने ती टिप पकडली होती आणि त्याने तसं ऑब्झर्व करायला सुरू केले होते. अच्छा, विजयचा काय इतका मस्तीखोर स्वभाव होता ना, तो काही लक्ष नाही, धन असं करायचं. तो ये साला करता क्या है, चिन्नी प्रकाश म्हणायचे, ये बाद में करेक्ट मोमेंट पे तो आ जाता है, लेकिन पहले क्या करता है ये. तो म्हणतो मेरा स्टाईल आहे, मेरा स्टाईल आहे. आणि आम्ही पण असं हसायचो. चल ठीक आहे, मार्क पे आ गया, टाइम पे खतम हो गया, बात खतम. ओके टेक ओके. आणि तेव्हा तर निगेटिव्ह असायचं ना, रिटेकला पण फार सोय नसायची. त्यामुळे रिहर्सल मध्ये जेवढं बेस्ट करू शकतो ते, मग नेगेटिव्ह मध्ये असल्यामुळे जसं फर्स्ट टेक झाला जे असेल ते ओके असं व्हायचं, कारण तो मार्कवर यायचा बरोबर शेवटी. सगळा गोंधळ घालून.
पण हे डान्स आणि कॉमेडीचं अर्थात त्याचं तर मास्टरच होता. त्या पिक्चर मध्ये पण तो असंच तो एक पिक्चर पण आम्ही असा केला होता, धुमाकूळ का असंच काहीतरी होता तो, त्या नावाचा पिक्चर, ज्याच्यामध्ये तो मावशीच झाला होता परत, आणि ते मोरची मावशीवरचा तो पिक्चर होता. तर त्यात त्याने धमाल केली होती, परत मजा आली. बाकी आहेत किस्से तर भरपूर आहेत. बापरे, आपला इंटरव्ह्यू टाइम कमी पडेल. नाही, मला ना एक मी मगाशी बोलता बोलता तुमच्याशी असं म्हणून गेले की मी ना अशोक सराफ आणि तुमचा एक मूवी ज्याच्यात डान्स करताय तुम्ही दोघं, आणि त्याच्यात मी असं विचार करते की ह्या बरोबर करतायत, मागून हे जे काय करतायत त्यावेळेला काय झालं असेल शूट करताना, ऍक्च्युली तुमचं काय झालं असेल ते मला ऐकायला आवडेल की अशोक सराफ जेव्हा डान्स करायचे. अरे बापरे, नाही, अशोकचा बेस्ट पॉइंट काय, रिदम मध्ये असतात ते, आणि त्यांची शिकण्याची वृत्ती आहे. म्हणजे ते कोरिओग्राफर जे दाखवतील ते करतात. आता कोरिओग्राफर पण त्यांच्या तब्येतीच्या हिशोबानेच शिकवणार, ते काय ऋतिक रोशन नाही करायला लावणार त्याला, है ना. तर ते त्यांच्या बॉडी लँग्वेजला साजेशीच कोरिओग्राफी असायची आणि ते रिदम मध्ये करायचे, त्यामुळे फार वावगं काही कोणाला वाटलं नाही. पण ते हे म्हणायचे की ती डान्सर, तिला जास्त मुवमेंट द्या, मला असं नका, मला मुवमेंट जेवढ्या नको, तिला जास्त मुवमेंट आहे, ती डान्सर आहे, असं वगैरे चालायचं. आणि बेस्ट इज सचिनने मला प्रत्येक पिक्चरमध्ये सुंदर गाणी दिली. म्हणजे मग ते माझा पती करोडपती असो किंवा हे अलीकडचं माझा नवरा माझा नवसाचा असो, म्हणजे इतकी सुंदर गाणी दिली ना की त्याची पॉप्युलॅरिटी पण खूप झाली, आणि त्यांनी हेरलं की मी चांगला डान्स करू शकते, त्यामुळे त्यांनी मला त्या हिशोबाने कोरिओग्राफी पण दिली आणि चांगलं करून घेतलं ते त्यांनी माझ्याकडनं, असं मला वाटतं डेफिनेटली. मी तुम्हाला एक, आता तुम्ही काम केलंय अशोक सराफ यांच्यासोबत म्हणून विचारेन की अशोक सराफ असं म्हटलं की इंट्रोवर्ट वाटतात, ते पटकन बोलत नाहीत, ते खूप बोलत नाहीत, ते मोजकं बोलतात, पडद्यावर ते धुमाकूळ घालतात, पण प्रत्यक्षात, त्यामुळे प्रत्यक्षात अशोक सराफ कसे आहेत, तुम्ही पाहिलेले, तुम्ही अनुभवलेले? म्हणजे मी तर एवढा अनुभव घेतला असेल ना त्यांचा, मी जेवढे फिल्म्स त्याच्याबरोबर केले ना, ॲटलीस्ट 10-12 फिल्म्स केले असतील मी त्याच्याबरोबर, आणि तो इतका छान मित्र आहे ना, खूप छान मित्र, इतका पॉझिटिव्ह, हेल्पफुल, गाईड. आणि माझा पहिला पिक्चर प्रेम करूया खुल्लम खुल्ला, म्हणजे जरी लक्षा हिरो असेल तरी आमचे एकत्रच सीन असायचे ना. आणि पूर्वीचा तो जमानाच असा होता की आता कोल्हापूरमध्ये पण शूटिंग असेल तरी एकच हॉटेल असायचं ज्याच्यात 3-4 पिक्चरचे शूटिंगचे ऍक्टर्स राहायचे. काय म्हणता? हा, आणि त्याच हॉटेलमध्ये सगळे आम्ही मग रात्री एकत्र जेवायचो. पण भले तो पिक्चर करतोय, मी हा पिक्चर करतेय, ती पिक्चर करतेय, तो पिक्चर करतेय, पण आम्ही सगळे एकत्र असायचो. त्यामुळे जेवण एकत्र, केटरर एकच होता सगळ्यांना पुरवणारा जेवण पण, त्यामुळे मजा असायची. खूप फॅमिली टाइम आम्ही स्पेंड करायचो. इनफॅक्ट तेव्हाचं शूटिंगही 9 to 6 मध्ये संपायचं ऑलमोस्ट. खरंच? हो, रात्री नसायचंच एवढं शूटिंग. आउटडोअरला एक दिवस सुट्टी असायची, एव्हरी सेकंड सॅटर्डे आम्हाला सुट्टी असायची. बापरे. त्या सुट्टीत आम्ही फिरायचो, कोल्हापूर फिरायचो. त्यामुळे ते बॉन्ड वेगळंच निर्माण व्हायचं. तर स्पेस असायचं ना बॉन्ड निर्माण व्हायला. आणि अशोक बरोबर तू म्हणशील तर मितभाषी आहे तो, फार ओपन सगळ्यांशी नाही होणार, पण नशिबानं माझं नशीब चांगलं की तो, म्हणजे मी त्याला गुरुस्थानी पण मी मानते, कारण त्याला ऑब्झर्व करून मी एवढं शिकली आहे ना परफॉर्मन्स वाईज कसं करायचं. म्हणजे इंडस्ट्रीत आल्यावरती मी त्याला ऑब्झर्व करायला सुरुवात केली पहिलं बघितलं तर. म्हणजे प्रेम करूया खुल्लम खुल्ला असो किंवा माझा पती करोडपती असो किंवा कुठला पण सिनेमा, माझ्या समोर तो असायचा ना, मी त्याला बघायचे की तो आता काय करतो, आता कुठून प्ले करतोय, काय करतोय. म्हणजे त्याच्या नकळत मी त्याच्याकडनं बरंच शिकले. म्हणजे फेसिंग कसं द्यायचं, लाईट कसा घ्यायचा, ह्या गोष्टी कोणी शिकवत नसतं, तुम्हाला तुमचे शिकायच्या असतात. किंवा समोरचा तर तू आणि मी आपण आहोत, तर तुझ्यावर माझी शाडू नाही पडली पाहिजे, तुझी शाडू माझ्यावर नसली पाहिजे, ह्याचं भान राखणं. ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिंगही करायचंय, मेन ऍक्टिंग आहे, पण ह्या सगळ्या ज्या कोलॅटरल जबाबदाऱ्या असतात ना, त्या तुम्हाला पाळून ऍक्टिंग करायचं असतं, तर तुम्ही प्रॉपर ऍक्टर असता, स्क्रीन ऍक्टर. स्टेजवर तुम्ही बिनधास्त असता, इकडे फिरा तिकडे फिरा, अख्खं स्टेज तुमचं असतं. पण स्क्रीनला त्या कॅमेऱ्यासाठी तुम्हाला परफॉर्म करायचं असतं. त्यामुळे डेफिनेटली एक वेगळं त्याचं मीडिया आहे तो तुम्हाला परफॉर्मन्ससाठी. फिल्म्स असो, वेब सिरीज असो, टीव्ही सिरियल असो, ते वेगळं माध्यम आहे, त्यामुळे त्याचं चौकटीतलं तुम्हाला परफॉर्मन्स आला पाहिजे करता. तर अशोक तर कमाल आहे. मी तर कायम त्याला म्हणते, तुझ्या नावाचं एक इन्स्टिट्यूशन असलं पाहिजे, ज्यात तू नसशील तरी चालेल, लोकांनी बस तुझ्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या,
तुझे सिनेमे ऑब्झर्व करायचे. मी त्याला नेहमी सांगते आणि तो बस 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 त्याला फार कौतुक केलेलं आवडतं मला. त्यांचे हावभाव दिसले ते तसं बोलतात. आता जर रिसेंटली आम्ही फिल्म केली जीवन संध्या, इतका सुंदर सिनेमा. आता OTTला आहे तो, Amazonला आहे. इतका सुंदर सिनेमा आणि आजही तितकीच त्याच्यामध्ये फायर आहे ते काम करायचं आणि तेवढीच एनर्जी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पर्वतीवरती आम्ही शूटिंग केलं पुण्यामध्ये आणि बाकी युनिट हश हुश करत चाललं होतं. हा पठ्ठ्या 10-12 किती पण ते स्टेप्स होते, वरती जायचं होतं तेवढे स्टेप्स तो चढला. जितकं पाहिजे होतं एवढं केलं त्याने डायरेक्टरसाठी. आणि त्याच्या मागे मी पण होते. म्हणजे मला कळत होतं की मला त्रास होतोय, नॉट एक्झॅक्टली त्रास, म्हणजे आपण फिटनेसवर काम करतो, पण जे मेहनत असेल त्याच्या वयात त्याला तिथं जायला, तर डेफिनेटली ही इज पुटिंग अ लॉट ऑफ एफर्ट. त्यासाठी तो किती फिट आहे तो ना, एक काय म्हणतात एक ओव्हरऑल पॅकेज आहे. म्हणजे अमिताभ बच्चन कसं हिंदीमध्ये आहे तसं अशोक सराफ मराठीमध्ये आहे. त्याच्या मागे नाही कोणी, त्याच्या पुढे नाही कोणी. ही इज वन अँड ओनली वन. कमाल आहे तो माणूस. मी स्टेजवर त्याच्या ह्याच्यासाठी सम्राट अशोक आणि हे ते वगैरे काय काय मध्ये मध्ये कार्यक्रम झाले ना, त्याच्यात मी सगळ्यांना तेच सांगायचं, बघ त्याच्याकडे बस बघा तुम्ही आणि शिका, बस होईल तुमचं धन्य होईल आयुष्य. बरोबर. कमाल. लक्ष्मीकांत बेर्डे तो तर अतिशय उत्स्फूर्त माणूस. म्हणजे कॉमेडी किंग ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन सुद्धा. मी त्याला सांगायला लागायचं, लक्षामध्ये डायलॉग आहेत मला बोलायचे. त्याची एवढी मस्ती चालायची. हे कोणीतरी असं एक वेडपट माणूस असा आला होता जो जरा त्रासिक होता आमच्या सगळ्यांसाठी. आणि तो तेव्हा कसं होतं, बिस्लेरी बॉटल काही नाही कोणाला, पाणी बिणे एक बॉटल यायची, ग्लासेस यायचे, ग्लासमधून पाणी घ्यायचं आपलं ज्यांना हवंय त्याने, दादा पाणी द्या म्हटलं, त्या ग्लासमधून पाणी प्यायचं, ते देतील तो ग्लास. आणि असंच तो घेऊन आला, ग्लास आणलं, बाटली आणली आणि त्या येडपटाचं उष्ट नको देऊ, मी पण येडपट होईन असं लक्ष म्हणतोय. ते त्याच वेळेस काहीतरी त्याला असं सुचायचं ना की त्यावेळेस तो क्षणिक जोक असायचा. बरोबर. त्याच्यावर पण खूप धमाल केली. फक्त लवकर गेला तो. वी मिस हिम अ लॉट. कारण आज तर तो असता तर खूप मोठा अजून काहीतरी वेगळ्या जगात असता तो. वेब सिरीजचा स्टार झाला असता किंवा काय काय केलं असतं त्याने. म्हणजे स्काय वॉज द लिमिट फॉर हिम, कारण तो खूप वर्सटाईल होता. प्रेम करूया खुल्लम खुल्लाच्या काही आठवणी तुमच्या त्या सेटवरच्या, किंवा आणखीन असं काही तुम्हाला असं वाटतं की काय घडलं होतं आणि ते तुम्हाला इथे शेअर करायचं? मी ते इचलकरंजीच सांगेन. तिथं लॉन होता, एक गार्डन होतं ज्याच्यामध्ये आम्हाला शूटिंग करायचं होतं. गाणं ते LOVE याचं ते गाणं होतं, लव्ह म्हणजे प्रेम, माझं आणि लक्षाचं गाणं. माझ्या आयुष्यातलं पहिलं पिक्चराइज होणारं गाणं. बरं, त्याच्या आधी काय होतं माहिती, आपण न्यू कमर असलो ना की इतकी रॅगिंग करतात ना, मेंटल रॅगिंग होते, खूप रॅगिंग होती. व्हायची तेव्हा पण रॅगिंग, म्हणजे इंटेन्शनली नसेल पण लोक स्वतःला मोठं दाखवण्यासाठी इतर लोकांवरती छोटं करतात. आणि आपण त्या नवख्या असतो ना तेव्हा आपण ऐकत असतो, अरे कोरिओग्राफी खूप टफ असते, असं काही ना काहीतरी ऐकण्यात यायचं की तिला तर 18 टेक करायला लागले, त्यांना 12 टेक करायला लागले, त्यांना 2 टेक करायला, 2 नाही म्हणजे हे उंचच असं. म्हटलं अरे बापरे. आणि नेगेटिव्ह, अरे एवढं महाग असतं, नेगेटिव्ह खर्च होतो, त्या ऍक्टर मागे खर्च होतो वगैरे असं. एवढं दडपण ना की परफॉर्मन्ससाठी तुम्हाला ते केलंच पाहिजे, असं इतकं दडपण यायचं मनावर. आणि परत ते जेव्हा कॅमेरा रोल व्हायचा तो त्या ग्रर असा एक आवाज येतो जेव्हा नेगेटिव्हचा कॅमेरा असतो, तेव्हा तुम्हाला कळतंय की फुटेज चाललंय. ग्रर, तुम्ही तुमचे डायलॉग बोलताय आणि ग्रर. म्हणजे तुम्हाला लोकांना अनुभव नाहीये, एवढा मोठा तो कॅमेरा, त्याच्यामध्ये तो नेगेटिव्ह फिरत असतो आणि त्याचा तो आवाजही चाललेला असतो. म्हणजे कॅमेरा रोल ऍक्शन म्हटलं की सायमल्टेनियसली तो आवाज असतो. आपल्या कानात तेही असतं की बापरे आपलं रिटेक नाही झालं पाहिजे. म्हणजे आम्ही एवढे रिहर्सल्स करायचो ना की रिटेक नाही झालं पाहिजे, कारण त्या फुटेजचं खूप महाग असायचे, ते नेगेटिव्ह महाग असायचे. तर अशा परिस्थितीमध्ये, मेंटॅलिटीमध्ये माझं ते पहिलं गाणं होतं. आणि पहाटेच 5 वाजता उठून आम्हाला नेलं होतं, कारण डे लाईटचं शूटिंग होतं, प्रेस कॉन्फरन्स पण होती, हे सगळे जर्नलिस्ट आले होते तिथे. आणि ते लॉन होता आणि त्याच्यावर दव पडला होता. ओके, तर सुबल सरकार कोरिओग्राफर म्हणाले, हे बघ दव पडलाय, रिटेक होणार नाही, जे तू आत्ता नाचशील ते तुझी पावलं उठणार आणि त्यातच तुझा फर्स्ट टेक ओके झाला पाहिजे. किती ते दडपण.
आणि रिहर्सल पण काही खास नव्हती झाली कारण आउटडोअरला ऑलरेडी शूटिंग होतं आणि करता करता मी तिकडे पोहोचलो तो रिहर्सल नव्हती. मग बाहेर कुठेतरी दगडांवरती रिहर्सल करून मग त्याच्यावरती आम्हाला परफॉर्म करायचं होतं त्या मॅग्निफिकेशन मध्ये. ते भरपूर मोठं होतं. ते तू गाणं आजच्या काळात बघशील ना तर ते आहे हात हाती दे साजणा करून असं पूर्ण रिंगण असं मला मारायचं होतं. त्याबरोबर ओळीबरोबर मला इथे संपवायचं होतं. ते गाणं त्या पॉइंट ऑफ व्ह्यू बोलताय ते करून पोचायचं होतं. आणि नशिबानं फर्स्ट टेक ओके झाला आणि इट वॉज लाईक अ फॉर मी. मराठी लोक टाळ्या वाजवत नाही सॉरी थोडेसे क्रिटिक असतात. म्हणजे आपल्याला वाटतं काहीतरी दुसरं चुकलं असेल इथं पोचले पण काहीतरी दुसरं चुकलं असेल असं आपण विचारात पडतो. असं आपलं फोर्स होतो आपण. पण कौतुक फार असं मराठीत होत नाही. म्हणजे आता अवॉर्ड मिळाल्यावरतीच कौतुक होत असेल किंवा त्यानेच ते आपल्याला वाटत असेल की आपण काहीतरी काम केलं. पण तसं आता मे बी द जनरेशन हॅज चेंज त्यामुळे फोन्स येतात मेसेजेस येतात. पण त्यावेळेस जरा असं होतं थोडंसं स्ट्रिक्ट होतं वातावरण की फार कौतुक नाही. अरे वा काय छान केलं वगैरे असं कोणी बोललेलं मला आठवत नाही. त्यामुळे मी कायमच अशा भ्रमात असायचे की झालं की नाही झालं की नाही. मग जेव्हा मी डबिंगला जायचे तेव्हा बघायचं ओ अच्छा हे गुड झालं अच्छा हे व्यवस्थित झालं. डबिंगच्या वेळेस आम्हाला कळायचं 6 महिन्यानंतर वर्षानंतर जेव्हा डबिंगला पिक्चर यायचा तेव्हा मला कळायचं की ओके आपण असं परफॉर्म केलंय. नाही मॉनिटर वगैरे नव्हताच ना त्या काळी. तेव्हाचा तो परफॉर्मन्स तसा धडपडत नाही खरंच. पण मला सचिनजींसोबत पण तुम्ही खूप काम केले त्यांच्या सिनेमांमध्ये. अलीकडच्या म्हणजे नवरा माझा नवसाचा दुसरा पार्ट येतोय पण पहिल्या पार्ट मध्ये तुम्ही काम केले. छान लावणी तुम्हाला तुम्ही त्याच्यावर डान्स केला आणि ती गाजली. असं पण नाही की बाबा आली सिनेमात आणि गेले. जितका सिनेमा गाजला तितकीच ती लावणी गाजली. बरोबर. त्यामुळे सचिनजी नेमके कसे आहेत तुमच्या दृष्टिकोनात? सचिन पिळगावकर इज अ स्कूल ऑफ ऍक्टिंग. म्हणजे एक वेगळी शाळाच आहे ती आणि तिथं काम केल्यानं एक वेगळा अनुभव असतो. म्हणजे आता तुम्ही तुमच्या हिशोबाने काम करताय पण सचिनच्या ग्रुपमध्ये कसं आहे सचिनला आवडतं त्याने जसं सांगितलं तसंच केलेलं आवडतं. त्यामुळे म्हणजे मी नशीबवान आहे की माझा पती करोडपतीला एवढे डिफिकल्ट सीन्स होते ना. अशोक बरोबर तू मेमेचे सीन्स असायचे सारखे लुकतुके ते सारखं असायचं. कितीतरी बडबड असायची. तर दॅट आय कुड मॅनेज बिकॉज सचिन मला दाखवायचे की असं कर तसं कर. मग त्यांनी मला ते गाईड केलं. इनफॅक्ट ते कोरिओग्राफर पण ते होते त्या पिक्चरमध्ये. हा ते माझं जे ऋतू हसताना तू हसतान मी अशोक आणि सचिन. अशोक असं झाडामागे लपतोय बाहेर येतोय ते गाणं ते सचिनने कोरिओग्राफ केलंय. ऐनवेळी कोरिओग्राफरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्याने केलं. हेमा प्रेमा त्याने केलंय सचिनने. हा तेव्हा गाजलेली गाणी आहेत. म्हणजे आता लिटरली माझ्या तोंडावर आलं आणि मी ते गाते आणि अर्थात आता आपले प्रेक्षकही जर पाहत असतील तर ते लगेच अशी ही गाणी आहेत की पटकन तुम्ही गुणगुणायला लागता. येस आणि तेव्हा इतकं गोड वाटायचं. कॅप घालायचे ते एक अशी राऊंड कॅप असायची हॅट असायची आणि ते मला जो डान्स करायचा ते करून दाखवायचे असं वगैरे. मला ते कळायचं की असं करायचंय मला आणि मी पण तसं असं मी पण ते म्हणजे इतकं ते माझ्यासाठी सोपं होतं. ही हॅज टू शो मी व्हॉट टू डू डान्समध्ये. आणि ते माझं नकळत परत शिक्षण झालं ना म्हणून म्हणते ते एक स्कूल आहे वेगळं स्कूल आहे ऍक्टिंगचं. म्हणजे आता रिसेंटली एकोलती एक मध्ये पण मी काम केलं. नवरा माझा नवसाचा मध्ये पण काम केलं. पण त्यांना जसं हवं ना तसं त्या कॅल्क्युलेशन मध्ये बसवून द्यायचं मग ते छान दिसतं. आणि त्याने ते एवढं ते ग्राफ केलेलं असतं क्लिअर असतं. सचिनचं डिरेक्शन कमाल. त्याचं एकदम कॅल्क्युलेटेड करेक्ट कॅल्क्युलेशन असतं त्यांचं की कोणाचं कितपर्यंत पाहिजे. उगाच इम्प्रोवाइज करून एक्स्ट्रा ॲड करून वगैरे त्यांना ते नाही जमत आवडतच नाही त्यांना. लिहिलेलं असतं बरोबर इतकं पंच बरोबर असतो तो पंच पडलेला असतो. आता आमच्यासाठी ती मिनी लव्ह स्टोरी होती माझी आणि अशोकची मिनी लव्ह स्टोरी. असं मला सांगितलं की एक मिनी लव्ह स्टोरी तू करशील का असं म्हटलं. अरे तुमच्या पिक्चरमध्ये तर एनिथिंग आय डू असं. तर त्यांनी मग ते गाणं होतं आणि लव्ह स्टोरी ती छोटीशी होती एखाद सीन होता आमचा. पण ते इतकं गोड होतं की ते हायलाइट झालं त्या पिक्चरचं कारण ते त्यांनी एवढं छान बांधलं होतं त्या पिक्चरमध्ये. बरोबर. सो ही इज परफेक्ट. मजा. आणि नवरा माझा नवसाचा म्हणजे असं नाही आलं की काय सचिनजी एकच गाणं करायचंय मी. नाही अजिबात नाही झालं कारण एवढं काम केलं होतं ना त्यांच्याबरोबर की मला त्या पिक्चरमध्ये एवढं केलं तरी माझ्यासाठी भरपूर होतं. कारण मला इनफॅक्ट ते कमबॅक सारखं होतं
हो तेच, कारण तुम्ही बरेच वर्ष मी नव्हतेच मराठी इंडस्ट्रीत नव्हते. मी सिरियल्स करत होते, कारण मला आउटडोर करायचं नव्हतं. मराठी फिल्म्स येत होत्या पण मला आउटडोरला जायचं नव्हतं, कारण मला फॅमिली सांभाळायची होती. मुलगा लहान होता म्हणा, माझे सासू सासरे थोडे आजारी होते म्हणा, त्यामुळे मला मुंबईत राहून सगळी कामं करायची होती. मग ते म्हणून मी फिल्म्स नाही म्हणत होते. पण मी याला विचारते, पहिला प्रश्न तोच होता, कोल्हापूर वगैरे नाही ना? नाही नाही, इथं मुंबईत SL ला शूटिंग असेल. म्हटलं हा बिंदास, मग तू करशील ना, एकच गाणं आहे आणि एकच सीन असेल. हो बिंदास केलं आणि ते इट वॉज अ हायलाइट. आजपर्यंत म्हणजे लहान मुली पण त्याच गाण्यावरती किती डान्स करतात. हो नक्कीच नक्कीच. मराठीबद्दल आपण बोलतोय, वेगवेगळ्या ऍक्ट्रेस विषयी बोलतोय, पण मला तुम्हाला विचारायचंय, आत्ता जसं आम्ही बघतो की कॅट फाईट्स असते, पण तुमच्या त्या वेळी फिमेल ऍक्ट्रेस कोण कोण होत्या तुम्हाला तगडी स्पर्धा द्यायला, आणि तुमच्यात मैत्री असायची की काय असायचं, टशन असायची, किंवा तुमचं नातं कसं असायचं? तेव्हा मी ऍक्च्युली कॉमेडी फिल्म्समध्ये जास्त काम केलं, काही थोडेफार वगळले तर. त्यामुळे आय मीन बाळाचे बरापच ऑडियन्सही बोलते आणि मी बोलते चुकून, बाळाचे बाप ब्रह्मचारी या फिल्ममध्ये मी, अशोक, निवेदिता, लक्षा आणि सुशांत आणि कांचन असा आमचा ग्रुप होता, आणि अलका, असे आम्ही सगळे होतो. त्यामुळे काय झालं, मी म्हटलं तसं ना, फॅमिली सारखंच, इकडनं तिकडे असं, ह्या पिक्चर केला आता तो पिक्चर करायचा एकत्र, आता तो पिक्चर एकत्र करायचा. ऑलमोस्ट तीच मंडळी सगळी आपापसात फिरत होतो आम्ही. आणि त्यामुळे वेगळे हेवे दावे असे फार नव्हते. कॉम्पिटिशन आय डोंट नो, कारण त्या काळी एवढं कॉम्पिटिशनची गरजही नव्हती. स्पेस होती, प्रत्येकाला आपापली स्पेस होती. अलकाचं तिचं एक वेगळं मीडिया होतं, म्हणजे तिचा एक वेगळा जॉनर होता, माझा एक वेगळा जॉनर होता, निवेदिताचा वेगळा जॉनर होता, वर्षाचा वेगळा जॉनर होता. त्यामुळे असं आपापसात आम्ही भिडलो नाही फार, म्हणजे एकमेकांचे, तिनं माझा पिक्चर घेतला, मी तिचा पिक्चर घेतला, असं झालंच नाही. आणि एकत्र भरपूर कामं केली, त्यामुळे ऑटोमॅटिकली एक बॉन्ड ऑटोमॅटिक होताच सगळ्यांचा. म्हणजे मी वर्षाने आत्मविश्वास केला, सगळीकडे बोंबाबोंब केला. आमचे सीन्स एकत्र नव्हते पण वास्तव्य एकत्र होते. एका हॉटेलमध्ये आम्ही राहत होतो सगळे, जेवायला परत भेटायचो, लंचला भेटायचो सगळे, ते होतं. कुठल्या आता दुसऱ्या पिक्चरला म्हटलं तर बाळाचे बाप तर मुंबईतच झाला सगळा सिनेमा, म्हणजे असं एकत्रच सगळे होतो. त्यामुळे हेवे दावे फार नव्हते किंवा कॉम्पिटिशनची जाण ऍटलिस्ट मला नव्हती, कारण मी माझं फोकस, मी तुला म्हटलं तसं शिक्षण आणि हे, म्हणजे मी तिसरा अजून भाग उघडणं, माझा डोळा उघडणं कॉम्पिटिशन, ते माझ्या डोक्यातच नव्हतं. तर मला तिसरा डोळा उघडावा लागायला लागायचं, काय म्हणतात तसं, तिसरा डोळा उघडावा लागला असता मला. तो लागला नाही, तो नाही, गरज नाही भासली, कारण आय वॉज टू बिझी इन माय लाईफ. आणि मला असंच आवडतं की आय एम हॅपी. आणि या सगळ्यांसोबत अजूनही तुमची मैत्री आहे चांगली, म्हणजे सगळ्यांची घट्ट मैत्री आहे. निशिगंधा असो, अलका असो, वर्षा असो, अजून कोणतं आमच्या गाडी, आय थिंक ह्या सगळ्याच मुली, निवेदिता, खूप छान मैत्रिणी आहेत, सगळ्या खूप छान मैत्रिणी आहेत. ऍक्ट्रेस विषयी आपण बोललो, आता ऍक्ट्रेस विषयी बोललो, पण या ज्या सगळ्या आहेत, म्हणजे मी वर्षा उसगावकर म्हणा, निवेदिता सराफ म्हणा, निशिगंधा वाड म्हणा, या सगळ्या आत्ता भेटल्या तर तुमच्यात नेमकी चर्चा कशी होते, काय होते? आता सगळ्या आत्ताही तुम्ही काम करताय, त्यामुळे आत्ताच्या या इंडस्ट्रीलाही तुम्ही ऑब्झर्व करताय, त्यांच्यासोबत काम करताय, पूर्वीच्याही तुमच्या आठवणी आहेत, त्यामुळे ते गॉसिपिंग होतं की नाही, किंवा चर्चा, आपण चर्चा म्हणूया, नॉट गॉसिपिंग. हा, म्हणजे शूटिंगच्या वेळेच्या काही आठवणी असतात ना, त्या मग परत जागृत होतात आमच्या आपापसातल्या, की अरे ती कशी फजिती झाली होती, किंवा ती कशी मजा आली होती, की त्याची कशी टिंगल केली होती आपण वगैरे, अशा सगळ्या गोष्टींच्या चर्चा होतातच. गॉसिप असं नाही होत, म्हणजे आपापसात. आता समजा मी आणि निवेदिताने आम्ही चंगू मध्ये काम केलं, तर त्याच्यामध्ये ड्रायव्हिंगचा सिक्वेन्स होतं की ते दोघं, लक्षा आणि अशोक म्हणतात की आम्ही जीव देऊ जर तुम्ही हो नाही बोललात तर. मग सिच्युएशनल लाफ्टर आहे. आठवली मला, जीव देऊ. अच्छा, त्यात मी अंडर एज होते, मी तोपर्यंत गाडी चालवायला सुरुवात नव्हती केली, आणि निवेदिता ड्राईव्ह करायची. तर अरे बापरे, ही चालवणार, ओ माय गॉड, नाही 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 नाही, तेव्हा सीन कॅन्सल करा, हा सीन शूटच नाही करायचा.
त्यांना कॉन्फिडन्सच येत नव्हता की निवेदिता चालवणार. असं नाही की ती वाईट चालवणार, इट इज जस्ट की ती चालवणार नको 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 असं. म्हणजे हा मे बी ऍक्शन डायरेक्टर चालवेल, कोणी डायरेक्टर चालवेल तर ठीक आहे, असं हिरोईन ही चालवणार नको नको असं चालू होतं. आणि जो सीन असाच झाला की ऐनवेळी शेवटी पण ऐनवेळी तो लक्ष पळालाच तिथून. म्हणजे आम्हाला ब्रेक मारायचा होता, ब्रेक मारण्याच्या बऱ्याच आधी 2 फूट आधीच तो थांबून पळून गेला होता. म्हणजे असं होतं ना की ते झोपले तो बघत राहवलं नाही त्याला. त्याची हिंमत नाही झाली झोपून राहायची. म्हणजे त्याला तो कॉन्फिडन्स, हा तिला ब्रेक मारायचा होता एके वेळेस. ती खूप मजा असायची. तर ते कधीतरी आम्ही असे किस्से डिस्कस करतो. एकदा तर चुकून अशोकच्या पायावर माझा पाय पडला होता जोरात डान्स करता करता, आणि मी नवीन होते त्यामुळे मला माहित होतं किती अंदाजाने पाय मारायचा. पाय मारायचा, मारला मी पाय. बिचाराचा पाय एवढा सुजला होता. काय म्हणता, म्हणजे हिल्सचे शूज वगैरे होते का, सँडल हिलवाले? ते हिलच मारलं मी त्याला बिचाराला. त्याला आजही लक्षात येते. पण ते कुरकुर नाही केली. दुसऱ्या वर्षी परत आला, शूटिंग केलं. त्याने 2 दिवस गाण्याचं, पूर्वी 2 दिवस असायचं गाण्याचं शूटिंग. तो काही बोलला नाही बिचारा. म्हटलं ओ सॉरी सॉरी सॉरी. नाही 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 ठीक आहे, तुला माहिती नाही यांनी कशाला अशी ऍक्शन ठेवायची. तो असं हे करून घ्यायचा, कव्हर अप करायचा तो. तर अशा किस्से काही ना काहीतरी निघतात, मग गप्पा होतात वगैरे. आता लास्ट टू लास्ट जीवन संध्या केलं, पण ते खूपच सिरियस सिनेमा होता. म्हणजे सिरियस इन द सेन्स स्लाइस ऑफ लाईफचा सिनेमा होता. त्यामुळे त्याच्यामध्ये फार गप्पा गोष्टी माझ्या अशोकच्या अशा त्या लेवलच्या नाही झाल्या, कारण आम्ही दोघी खूप इन्व्हॉल्ड आणि एनग्रॉस होतो त्या सीन्समध्ये. त्यामुळे तसं वायफळ गोष्टी नाही झाल्या फार, टाइमपासच्या गोष्टी नाही झाल्या फार. मला एक सांगा, वर्षाताईंचा मी काही दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू केला, वर्षा उसगावकर यांचा. त्या स्वतः म्हणाल्या की अगं माझ्याकडे ना फार कोणी बोलायला यायचं नाही माझ्या लुक्समुळे. लोकांना वाटायचं ही घमंडी आहे किंवा ही गर्विष्ठ आहे किंवा ही बोलणारी नसेल, पण मी तशी नव्हते ग. म्हणजे मी ज्यांच्याशी बोलायचे त्यांच्याशी मी बोलायचे चांगली, पण लोकांना का असं वाटायचं. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा त्यांना पाहिलेलं तेव्हा त्या कशा वाटलेल्या, आणि नंतर तेव्हा तुमची कामानिमित्ताने ओळख झाली, मैत्री झाली असेल, तर ती खूप गप्पिष्ट नाहीच आहे, ती नॉर्मल आहे. म्हणजे नॉर्मल पेक्षा कमी बोलते. तर मला त्याच्यात काही वावगं नव्हतं वाटलं. मला असं वाटलं की ओके हिचा स्वभाव आहे, पण हॅलो हाय त्या मोमेंट पुरतं गप्पा मारणं त्या तिने माझ्या बरोबर केल्यात. तर मला असं गर्विष्ठ वगैरे असं नाही वाटलं कधीच म्हणजे तिच्याबद्दल. नाही, आता आम्ही रिसेंटली अजून एक प्ले पण केला दोघींनी एकत्र, पियानो फॉर सेल नाटक केलं, 2 पात्री नाटक. आम्ही दोघी 1-1.5 महिना ऑलमोस्ट रिहर्सल केली, 6 महिना रिहर्सल केली त्याची. रोज आम्ही भेटत होतो, रोज लंच करतोय एकत्र, गप्पा मारतोय वगैरे. आता तर अर्थात मॅच्युअर्डही आहोत, पण त्या काळी सुद्धा ना असंच खाणं पिणं वगैरे एकत्रच असायचं. त्यामुळे मला वाटलं नाही असं की ती अबोला धरतीये किंवा तिच्याशी बोलायला जात नाहीये कोणी. मे बी ती सेपरेट बसायची थोडीशी, पण माझा काही फरक नाही पडायचा. मी गप्पा मारायची सगळ्यांशी. त्यामुळे मला असं ते एक काही तिनं लाईन मारली वगैरे असं वाटायचं नाही त्याच्यामध्ये. एक आणखीन एक किस्सा, हा किस्सा मी अशोक मामांकडनं ऐकलाय. निवेदिता सराफांनी अशोक मामांचा इंटरव्ह्यू केला होता दोघांचा एकत्र. त्यावेळेला अशोक सराफ म्हणाले होते बाळाचा बाप ब्रह्मचारी, ते सगळेच तुम्ही लोक होतात त्यात, आणि तिथून जाऊन त्यांनी लग्न केलं होतं असं किती गोव्यात जाऊन, हे तुम्हाला माहित होतं? नाही, डेटिंग चालू होतं किंवा त्यांचं काहीतरी मेतकूट आहे असा आम्हाला अंदाज येत होता, कारण खूप दोघं एकत्र असायचे. पण ना मी थोडंसं माझा वेगळा स्वभाव, मी त्या दृष्टीने बघतच नाही कुठल्याही कपलला. असं वाटतं बेस्ट फ्रेंड्स असतील, बेस्ट हे असेल, म्हणजे असं माझं एक ॲटिट्यूड आहे. कुठल्याही मी आता कोणी पण हाय हाव यू असं एकीलाच विचारलं, बाकी लोक उसको पूछा मुझे नहीं पूछा. मला हे अँगल नाही आहे माझ्या माइंडमध्ये, माझ्या मनात येत नाही त्या गोष्टी. त्यामुळे लग्न केलं ओ मला वाटलं होतं असं, एवढंच माझं असतं. असं नाही की आम्हाला माहिती होतं असं नव्हतं. त्यामुळे येस, त्या सेटवरती त्यांचं अर्थात जास्त जमलं आणि त्यांनी लग्न केलं. पण इट वॉज नाईस, म्हणजे मजा आली ते दोघांना एकत्र बघून की किती छान. निवेदिता माझी चांगली मैत्रीण, अशोक पण छान मित्र, आणि दोघांनी लग्न केलं. इनफॅक्ट त्याच्यानंतर मी त्यांच्या घरी वगैरे पण अनेकदा गेली आहे अशोकच्या. त्यामुळे एक क्लोज फ्रेंडशिप वेगळीच आहे आमच्या त्या लेवलची, म्हणजे फ्रेंडशिप वेगळीच आहे ती. मराठीत आपण आता भरपूर हे बोलतोय, कामाविषयी बोलतोय. हिंदीमध्ये मगाशी तुम्ही काही नावं आपण चर्चा केली की ज्यांच्याविषयी तुम्ही म्हणालात मला बोलायला आवडेल, त्यात एक नाव होतं ऋतिक रोशन. तर मला ऋतिक रोशन ना खूप छान ऍक्टर आहेच,
हार्ड वर्किंग माणूस आहे स्वतः, पण तो ना सीन साठी खूप चांगला माणूस आहे. म्हणजे तो सीन इतका चांगला करतो. आता साधी गोष्ट, जे मोठे हिरोज असतात तर नॉर्मली काय होतं, डायरेक्टर हिरोच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कॅमेरा फिरवतात. म्हणजे भले बाकीच्या ऍक्टरचे जास्त लाईन्स असतील, डायलॉग्स असतील, तरी हिरोवरती जास्त कॅमेरा ठेवून इतर ऍक्टरचं बोलणं वगैरे हे करून घेतात. तर असा एक डिझाईन झाला होता शॉट, ज्याच्यामध्ये माझ्यावर थोडासा कमी होता कॅमेरा, लाईन्स माझ्या भरपूर होत्या आणि त्याचं लाईनच नव्हती त्याची. तर ट्रॉली अशी लागली होती की कम्प्लिटली त्याला मेन प्रॉमिनन्स होता. तर तो आशुतोषला बोलला, आशु ये क्या कर रहे हैं, आई थिंक मुझे लगता है कि इनके डायलॉग ज्यादा है ना, इनके ऊपर से फिर मेरे ऊपर आ जाओ तो बेटर रहेगा, इम्पॅक्ट ज्यादा आएगा. म्हणजे कोण करतं असं ना, हू शेअर्स दॅट स्क्रीन स्पेस. मोठ्यातले मोठे ऍक्टर नाही शेअर करत. तर मला त्याचं ते इतकं टच झालं ना, म्हटलं अरे याला तर माझी एवढी ओळख पण नाही, असं पण नाही की आम्ही कोणी मित्र आहोत वगैरे. त्या सिनेमापुरतं मैत्री झाली, त्या सिनेमानंतर संपली पण मैत्री, एवढीच मैत्री होते आपली. तर त्या प्रोजेक्ट पुरती. तर त्याच्यामध्ये त्याने ॲज अन ॲक्टर, ॲज अ सीन, त्याला असं वाटलं की असं करायला पाहिजे आणि त्याने ते मोठेपणा दाखवला. तो किंवा जेव्हा पण तो भेटायचा ना, इतका वॉर्मली भेटायचा ना, कैसे असं करून असं वाटायचं की अरे किती वर्षांपासून आपली मैत्री आहे. खूप छान माणूस, खूप छान, खूप पॉझिटिव्ह, खूप मजा यायची त्याच्याशी गप्पा मारताना वगैरे आणि मजा यायची. मॉनिटरला मराठी सिनेमांविषयी काही विचारायचं म्हणजे त्याला माहिती होतं तुम्ही मराठीमध्ये टॉपच्या ऍक्ट्रेस आहात? आशुतोष मराठी ना, त्यामुळे त्याला माहिती की सगळे मराठी. आता नितीश भारद्वाज माझा नवरा झाला होता, त्यामुळे ते मराठी बरेच ऍक्टर्स होते. आणि ऋतिकला ते एक माहिती होतं माइंडमध्ये की काही ना काहीतरी मराठी ऍक्टर्स येणार आहेत ह्याच्यामध्ये. तर त्याला माहिती होतं की हे सगळे मराठीतले स्टार्सच आहेत. सो तो रिस्पेक्टफुली मस्तपैकी आमच्याशी गप्पा मारायचा आणि छान, म्हणजे वेवलेंथ मस्त जमली होती आमची. आणि आशुतोष गोवारीकरांशी कनेक्शन कसं आहे तुमचं? ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. इतके हंबल आहेत. म्हणजे आता ही गोष्ट फार माहीत नसेल, पण आमच्या कॉलेजमध्ये, मिठीबाई कॉलेजमध्ये तो पासआउट झाला आणि मी एंट्री केली. ओके. आणि तेव्हा सुद्धा फिनाले मी जो फर्स्ट प्रोग्राम बघितला आमच्या कॉलेजचा, म्हणजे मी 11वीत असताना तो कॉलेजचा प्रोग्राम बघितला, त्याच्यामध्ये तो स्टार होता त्या स्टेज परफॉर्मन्समध्ये. काही ना काहीतरी त्याने असं काहीतरी रोबोटिक वगैरे असं काहीतरी इथे लावल्या होत्या गोष्टी आणि रोबोटिक ऍक्टिंग काहीतरी करत होता, असं काहीतरी त्याचं चालू होतं. मग तेव्हा तो आशुतोष गोवारीकर विन्स द अवॉर्ड वगैरे असं ते माहित नाही, तेव्हा ते माझ्या डोक्यात बसलं, आशुतोष गोवारीकर, काहीतरी वेगळं नाव वाटलं मला. आणि त्यानंतर आशुतोष गोवारीकर सगळीकडे एवढ्या चर्चा. म्हणजे लगानपासून जी त्याने काय म्हणतात बॅटिंग सुरू केली ती कमाल होती. एकानंतर एक त्याने इतके सुंदर सिनेमे दिले. आणि इव्हेंट्सला, मग मराठी इव्हेंट्सला तो यायचा तेव्हा मी, आणि तो परत अरे तू होतीस ना कॉलेजमध्ये, तू होतास ना, असं झालं. मग ते एक वेगळं इक्वेशन डेव्हलप झालं. मोर देन ऍक्टर डायरेक्टर, एक कॉलेजची आपली जुनी ओळख, अशा टाईपचं एक कनेक्शन. आणि मोइंजोदारोच्या आधी मी एव्हरेस्ट सिरियल त्याची केली. म्हणजे त्याचा डायरेक्ट कॉल आला, मी सिरियल करतो, करशील का? म्हणजे सिरियल्स तर मी करतेच आहे सध्या, हिंदी सिरियल्स. हिंदी आहे? हो हिंदी आहे, 3 महिन्याची असेल, एव्हरेस्ट नावाची आहे, येशील आता भेटायला? आणि तेव्हा नेमकी मी फ्री होते, लवकर आले ते काहीतरी शूटमध्ये वगैरे, मी गेले भेटायला. तर तो म्हणाला अशी अशी सिरियल आहे, आपण पुढच्या महिन्यापासून शूट चालू करतोय, 20 दिवस लागतील महिन्याचे वगैरे, असं तसं सगळं डिस्कशन खूप क्लिअर. त्याला काय हवंय त्याने क्लिअरली सांगितलं. आणि त्याचं एकच आहे, मला ते फार आवडलं, डायलॉग इम्प्रोवाइज करतो ना आपण डायलॉग बोलताना वगैरे, तर तिथं त्याला ते आवडलं नाही. तो म्हणतो की डायलॉग इम्प्रोवाइज नका करू प्लीज, कारण ह्याच्यावरती 10 लोकांनी मेहनत करून फायनल करून ह्या स्क्रिप्टमध्ये आम्ही लिहिलेले डायलॉग असतात. त्यामुळे तुम्ही जर ऍड काहीतरी केलं ते कदाचित थोडंसं डायल्यूट होतो डायलॉग, किंवा मग डायव्हर्सिफाय होतं. जे लिहिलंय त्या रायटरला पण, डायलॉग रायटरला आपण पैसे दिलेत ना, त्याला त्याचं काम करू द्या, आपण आपलं काम करूया, असं त्याचं म्हणणं असायचं. ते मला खूप आवडलं. त्यामुळे आज हे सिरियलला मी जाते ना, ते असिस्टंट बसलेले असतात ना, मॅम जैसा लिखा वैसा बोला आपने. मैंने हाँ मेरी ट्रेनिंग वैसी हुई है. मतलब मैं कहीं से सीख के आई हुई है कि डायलॉग राइटर को पैसे दिए जाते हैं तो मुझे वो बोलना है जो उन्होंने कहा है, कारण ते करेक्ट असतं त्यावेळेसच्या हिशोबाने लिहिलेलं. आणि त्यांनी ओव्हरऑल प्रोजेक्टच्या हिशोबाने लिहिलेलं असतं. आपण आपल्या पुरतं विचार करून कॅरेक्टर पुरतं करतो, दॅट्स नॉट राईट. ते काही ना काहीतरी गोष्टी आपण प्रत्येकाकडनं शिकत असतो, तसं त्याच्याकडनं ते शिकले. येट सो मच हंबल की हा कशी आहे काय, असं म्हणजे इतका गप्पा मारणाऱ्यातला मित्र माझा, असा तो.
पूजा हेगडे पण त्या सिनेमात होती मोहिनी आणि मला वाटतं तिचा पहिलाच सिनेमा होता. तो पहिलाच सिनेमा होता आणि इतकी गोड मुलगी म्हणजे तिला बिझनेस क्लासचं तिकीट होतं ना, तर ती म्हणाली मुझे अकेली को क्यों दिया. काय होतं, बजेट असतं एक प्रत्येकाचं. मी कॅरेक्टरमध्ये होते, ती ह्याच्यामध्ये हिरोईनच्या कॅटेगरीमध्ये. तर ती म्हणाली नाही 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 मैं भी इकॉनॉमी में बैठूंगी असं म्हणून ती मागे आली, माझ्याबरोबर येऊन बसली. म्हणजे तिचा पहिला सिनेमा होता, पण ते मिस इंडिया किंवा काहीतरी झाली होती ऑलरेडी, काही ना काहीतरी अचिव्हमेंट होती तिची, किंवा साऊथची फिल्म हिट दिल्या होत्या तिने. पण ती हंबल अगदी माझ्या बाजूला येऊन बसली. तिचं आणि माझं एकदमच खूप क्लोज झालं होतं रिलेशन. आजही ती जिथं वर्कआउट करते तिथंच बॉबी माझा मुलगा जाऊन वर्कआउट करतोय. एक सेम जिम आहे, दोघं गप्पा मारतात आणि माझ्याशी ती फोनवर बोलते. मग बॉबी फोन लावून देतो, ती माझ्याशी गप्पा मारते. म्हणजे आजही आता ती खूप मोठे मोठे सिनेमे करून झाले तिचे, पण खूप हंबल आणि छान मैत्रीण आहे माझी. निश्चित. मला तुम्हाला जॅकी श्रॉफ यांच्याविषयी खास तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, कारण तुमचं एकतर त्यांच्यामुळे मला वाटतं मिस्टरांची ओळख झाली असं काही आहे. ते कसं काय, आणि जॅकीदांबद्दल पण सांगाल. काय माहिती, तो एक लकी मॅस्कॉट आहे माझ्या आयुष्यातला असं मी म्हणेन. म्हणजे केवळ फॅन म्हणून आम्ही त्याचं शूटिंग बघायला जायचो. आय एम टॉकिंग अबाउट जेव्हा मी 8वी 9वीत वगैरे असेल, काश पिक्चरचं शूटिंग असायचं. तो आणि डिम्पल कपाडे हिरो हिरोईन होते त्याच्यात. ते मी आई जिथे राहते महाकालीला, तिथे हॉस्पिटलमध्ये शूटिंग असायचं. तर आम्हाला मजा यायची की चला शूटिंग बघायला जाऊया. आणि तेव्हा काही फार बॅरिकेड्स नसायचे, सगळे ओपनली जाऊन शूटिंग बघू शकत होतो वगैरे. तर आम्ही शूटिंग बघायचो. आणि तो खूप आधीपासूनच डाऊन टू अर्थ असल्यामुळे त्याने त्याचा पर्सनल नंबर दिला होता. आणि पर्सनल म्हणजे काय, घरातला लँडलाईन नंबर तो नसायचाच कधी घरी. मग त्याच्या आईशी गप्पा मारायची मी फोन करून, कसे आंटी आप क्या कर रहे हो, खाना खाया आई हो, हा बच्चा आजा कभी मिलने को. त्याच्या घरी पण गेले होते मी, म्हणजे जॅकी नसताना. माझी आणि आईची त्याची वेगळीच ट्युनिंग झाली होती. मग ती हे होती, इराणी होती आई, तर तिच्याशी गप्पा. मग ते 3 बत्तीच्या घरामध्ये मी गेले होते, मी आणि माझी बहीण. आणि आम्ही फॅमिली म्हणजे आम्ही जाऊन बघतच बसायचो त्यांचं शूटिंग. तर खूप महिनाभर वगैरे चालायचं त्यांचं शूटिंग तिथं. त्यानंतर मग आई असं म्हणाली की हे बी नाटक, दुर्गा झाली गौरी करते वगैरे, हिला नाटकात कामात करायची आवड आहे. हा सुभाष काही कास्टिंग कर रहा है, उधर चलेंगे क्या ये. तर किधर, आम्हाला काहीच माहित नाही. एवढं म्हणजे मोठं काहीतरी नाव ऐकलं, मोठ्या काहीतरी गोष्टी. तर ते म्हणाले हा कर्मा करके फिल्म बना रहे, वहाँ पे उनको शायद कास्टिंग करने का एक कुछ. तर मग त्यांनी मला डायरेक्ट फिल्मिस्तानला बोलवलं. आणि सुभाष यांनी मला असं नुसतं बघितलं, इनका कॉस्ट्युम बना देना असं झालं. इनका कॉस्ट्युम बना देना. मी आणि एकमेकांकडे बघतो कसलं कॉस्ट्युम बनवतात, काय करतायत आता मला माहितीच नाही. म्हणजे एवढं आम्ही खूप नाईव्ह म्हणतात ना तसं, काहीच माहित नाही. दुर्गा झाली गौरी बाळबोध होतं ग, फॅमिली सगळ्यांचे आई बाबा सोडायला यायचे, पिकअप करायला यायचे. आणि हे इथं एकदम वेगळं फिल्मिस्तान. पहिल्यांदा स्टुडिओत एंट्री, एवढे मोठे सेट्स लागलेले, ते ह्याचं कर्माचा सेट लागलेला. अनुपम खेर तिथून फिरतोय, इकडनं नसीरुद्दीन शाह फिरतायत, असं सगळं चालू होतं. आणि त्यात माझं कॉस्ट्युम बनणार आहे. म्हणजे कसं काय कॉस्ट्युम काय करताय ते लोक, माझ्याबरोबर मला काहीच सांगितलं नव्हतं त्यांनी. मग नंतर ते म्हणाले की हिना नाम का एक कैरेक्टर है जो नसीरुद्दीन शाह की वाइफ है, छोटा रोल है, करेंगी आप. म्हटलं हाँ करूंगी ना. नसीरुद्दीन शाह की वाइफ हाँ करूंगी. तर मग त्यांनी नेक्स्ट डेच होतं शूटिंग, त्याने मला लगेच नेक्स्ट डे बोलवलं. मग आम्ही पोचलो आणि ते 2-3 सीन्स होते काहीतरी करून. पण तो एवढा मोठा सिनेमा बनला ना, ते फार नाही राहिलं माझं काम. त्यातलं काही हे राहिले, ग्लिम्सेस राहिले माझे. तर त्यात आनंद, कारण पहिल्यांदा असं हिरोईन सारखं सजवलं होतं त्यांनी मला. दॅट वॉज माय फर्स्ट कॅमेरा फेसिंग बघितलं तर कर्मा. हा, कारण मी पहिल्यांदा असं एवढं झालरवाली दुपट्टा आणि मस्त गॉर्जियस कॉस्ट्युम घातला होता. मजा आली होती म्हणजे ते करताना. ह्यांची ओळख कशी झाली दीपक सरांची. हा, तर त्यानंतर अजून एक फिल्म हफ्ता बंद बनवत होते दीपक, आणि जॅकीचं आमची मैत्री होतीच चालू. तर ते म्हणाले की हिंदी फिल्म डिरेक्टर, तोपर्यंत माझी फिल्म चालू झाल्या होत्या, मराठी फिल्म्स हे ते वगैरे चालू होत्या. आणि जॅकीला कधी ना कधीतरी मध्ये आमच्या एरियात कमालिस्तानला शूटिंग असेल, मग तो कॉल करायचा, मेरा शूटिंग आहे आ जाओ, भाकरी और ठेचा और झुणका लेके आ जाओ. मग आम्ही ते जेवण घेऊन पोचायचो त्याच्याकडे, तो जेवायचा. कधी तो आमच्याकडे यायचा जेवायला, घरी यायचा, आमच्या घरी आईच्या घरी यायचा जेवायला. मग तो गाडी त्या बाहेरच उभं राहायचा, गाडीशी उभं राहून मग तिथूनच उभं राहून खायचा वगैरे. अशी आमची ती मैत्री होती.
आणि तेव्हा तो म्हणाला एक हफ्ताबंद नाम की फिल्म बन रही है, दीपक बलराज विजकर के डायरेक्टर है, उनको एक ऐसे सिंपल लुकिंग लड़की चाहिए, तो तुम करोगी क्या, मिलो उनको जाके, कुछ हो सकता है तो. मग मी तिथं जाऊन भेटले. तर त्या दीपक भेटले, ते पण फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये त्याचं कुठलं तरी शूटिंग चालू होतं जॅकीचं, तिथं दीपक भेटायला आले होते आणि त्यांनी ओळख करून दिली की ये है वो किशोरी शानी जिनके बारे में बता रहा था आपको. दीपक म्हणाले अच्छा अच्छा ओके, असं नुसतं चेहरा ओके, बट ओके बरं. आणि ओके ओके. तर म्हणजे ऍक्च्युली पुढे मला कधीच काही जास्त त्रास नाही झाला. मी पोचायचे आणि मे बी माझं ऑलरेडी पोचलेलं असायचं काम तिथपर्यंत, त्यामुळे मला बघायचीच देरी असायची की ते म्हणायचे ओके काम बघितलेलं ऑलरेडी असं असायचं. तर त्यांनी मग मला कास्ट केलं हफ्ताबंदमध्ये. हफ्ताबंदमध्ये सुलभाताई होत्या आणि जॅकी श्रॉफ, रमेश भाटकरला मी इंट्रोड्यूस केलं होतं, कारण दीपक म्हणाले मुझे कोई अच्छा ऍक्टर चाहिए जो जॅकी का भाई लगे. तर आपला हँडसम रमेश भाटकर होता आपल्या मराठी इंडस्ट्रीतला. म्हटलं एक हे ऍक्टर उनको आप पूछ सकते हो. रमेश भाटकरना सांगितलं मी जा भेट त्याला दीपकना, तर भेटले आणि त्यांचं पण जमून आलं. असं करून तो एक पूर्ण ग्रुप झाला आणि पहिल्यांदा ना मला पटकन असं ते जेव्हा शॉट दिला तेव्हा वा फर्स्ट क्लास असं म्हणाले. हा फर्स्ट क्लास, चांगलं काम केलं मी. ज्या मी तारीफची आसुसलेले होते की कोणीतरी माझी तारीफ करावी, ती तारीफ त्यांनी केली. फर्स्ट क्लास म्हटलं. हा मी तर विरघळलेच तेव्हाच. म्हटलं ओ वाव नाईस, असं असतं का, ओके. म्हणजे फर्स्ट क्लास म्हणजे खरंच त्यांना आवडलं माझं काम, ओके. आणि त्यानंतर बरेचसे शॉट झाले. खूप इंटेन्स सिनेमा होता. माझा परफॉर्मन्सही खूप इंटेन्स होता. जो माझा अनुभव होता तो सगळा घेऊन मी तिथं पोचले होते. 20 सिनेमांचा अनुभव घेऊन पोचले होते, त्यामुळे खूप भरलेले होते अशी, म्हणजे एकदम मस्त काम करायचं हे ते वगैरे. तर ही वॉज गेटिंग लाईक व्हॉट ही वॉन्टेड आणि ही वॉज लाईक वा व्हेरी गुड फर्स्ट क्लास असं म्हणजे फटाफट तारीफच व्हायची माझी आणि मी खूप खुश होत गेले. मी खुश होत गेले आणि त्यानंतर आमची मैत्री एक्सटेंड झाली माझी आणि दीपकची. ओके. मग ते नॉवेल्स बद्दल बोलायचे, मी हे पुस्तक वाचतो ते पुस्तक वाचतो वगैरे असं काय काय गोष्टी. मी पुस्तक वाचत नाही, मी न्यूजपेपर वाचते. म्हटलं आय एम इंटू न्यूजपेपर्स, आय एम इंटू रीडर्स डायजेस्ट, आय एम इंटू आर्टिकल्स. मी म्हटलं नॉवेल्स वगैरे वाचायचा माझा हे नाही आहे, स्वभाव नाही आहे. मी आर्टिकल्स वाचते. आय लाईक शॉर्ट स्टोरीज, शॉर्ट काहीतरी चांगले मेसेजेस वगैरे असं. अच्छा अच्छा, मग त्याच्यावर चर्चा असं करत करत आमची मैत्री इतकी क्लोज होत गेलो आम्ही की बाय द टाइम मग नंतर त्यांनी मला ह्याच्यासाठी कास्ट केलं, बॉम्बलासाठी सुद्धा कास्ट केलं त्यांनी रॉनित रॉय बरोबर. आणि त्या दरम्यान मग रोमॅन्स ब्लूम झाला. म्हणून मी म्हणते की जॅकीमुळे तो कर्मा मिळाला, जॅकीमुळे दीपक मिळाला. आणि दॅट्स लाईक ही इज अ लकी मॅस्कॉट इन माय लाईफ की त्याच्यामुळे मला माझ्या जीवनाचा साथीदार मिळाला. दॅट वॉज अ ग्रेट थिंग. जॅकी सरांमुळे सगळं तुम्ही म्हणाला जुळून आलं, पण जॅकी श्रॉफ बिडू म्हणून लोकांना आपलंसं करतात, माणूस म्हणून कसे तुम्ही अनुभव? खूप गोड माणूस आहे, खूप हंबल. आत्ता कुठल्या तरी आपल्या अवॉर्ड फंक्शनला त्यांचा हल्ली खूप हे करतात ना, सन्मान करतात, काही ना काहीतरी चालू त्यांचं ते प्लांट घेऊन फिरतात वगैरे, तर त्यांचं खूप गौरव करतात. तुम्ही कधी विचारले त्यांना हा प्रश्न भेटल्यावर? मला ते माहिती आहे, त्यामुळे मला ते माहिती आहे ते काय करतात, कसं करतात, कशासाठी करतात, किती चांगले माणूस आहेत आणि किती ओरिजिनल आहेत. ही ओरिजिनल आहे ना त्यांची आयडिया. इट्स सो नाईस. कोण करेल असं? हिंमतच नाही होणार कोणाची असं करून फिरायला, प्लांट घेऊन फिरायला. त्याची हिंमत आहे, ही कॅरीज इट सो कॉन्फिडेंटली. त्यामुळे एव्हरीबडी जस्ट लव्हज हिम दॅट वे. आणि तो तसाच आहे, ओरिजिनल आहे कम्प्लीट. त्याने कोणाला कधी कॉपी नाही केलं, स्वतःची स्टाईल निर्माण केली. भले डान्स आला नाही आला, ऍक्टिंग मागे पुढे झालं तरी तो आहे, तो तसाच आहे, खंबीर आहे तो. परवा मी तुला ते सांगत होते, आता कुठल्या आपल्या मराठी अवॉर्ड फंक्शनला तो आला, तर तो प्रेस त्याचे फोटो बिटो काढत होते. तिथून मी म्हटलं त्याला कशाला डिस्टर्ब करू, म्हणून मी पास होतो तिथे. एक मिनिट किशोरी असं केलं त्याने, म्हणजे पटकन. आता काही गरज नव्हती, आपली माणसं पण अशी नाही करत. कोणी फोटोग्राफी वगैरे करत असेल तर असे करते, बघतील तिकडे कोणी गेले ओके ओके, पण आपल्या फोटोग्राफ्सला जास्त इम्पॉर्टन्स देतील. बट ही लेफ्ट दॅट अँड किशोरी असं, म्हणजे त्याला मी बऱ्याच दिवसांनी दिसले. अर्थात हल्ली बऱ्याच फंक्शन्सला आम्ही एकत्र कधी ना कधी भेटत असतो, पण ते मी दिसले की इमिजिएटली त्याचं ते एक रिॲक्शन असतं. ते सो हंबल ना, एकदम डाऊन टू अर्थ आहे. व्हेरी नाईस पर्सन डेफिनेटली.
मला आता सांगा, बिग बॉस सध्या सुरू आहे, पण बिग बॉस मध्ये तुम्हीही गेला होता. बिग बॉस मध्ये जी मला आता काही इन्सिडेंट 1-2 झाले म्हणून तुम्हाला विचारेन की कलाकारांना, मोठ्या सिनियर्स कलाकारांना, जे आत्ताचे नवीन कलाकार आहेत, जी वागणूक देतात, ज्या पद्धतीनं बोलतात, हे पाहून तुम्हाला याचा अनुभव आला आहे आणि पण हे वाईट वाटतं का कुठेतरी, की काय म्हणजे आपण कसे होतो आणि आता आपण काय अनुभवतोय? बरोबर. ऍक्च्युली काय होतं माहिती, बिग बॉस हा गेमच असा आहे ना की तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड जावं लागतं. कारण कोण कुठली स्ट्रॅटेजी घेऊन येतंय तुम्ही अंदाज नाही काढू शकत. तुम्ही कितीही बिग बॉस सीझन बघितलेत तरी तिथं जाऊन वेगळंच काहीतरी घडत असतं. माझ्या बाबतीत असं झालं की मी बिग बॉस सीझन बघितले नव्हते, कारण मी तुला म्हटलं तसं माझं काम, माझा अभ्यास, माझं काम, माझी फॅमिली, एवढंच विश्व माझं मी मर्यादित ठेवलं आणि सोशल फंक्शन्स, इव्हेंट्स जे पण असतील ते. पण असं माझी करमणूक करून घेण्यासाठी बिग बॉस बघत बसली आहे असं कधी घडलंच नाही. त्यामुळे मला एक्झॅक्टली गेम प्लॅन माहीत नव्हता तिथं जाईपर्यंत. मी मनात ठरवलं होतं की मी माझ्या गोष्टी ज्या मला सुचतील त्यावेळेस माझ्या या पूर्ण आयुष्याच्या अनुभवावरून तशी मी ऑर्गॅनिकली वागणार तिथे. आणि टास्कला तर मी तोडेन, कारण मी स्पोर्ट्स पर्सन आहे. मला आवडतं जे पण टास्क आहेत, कॉम्पिटिशन्स असतात ते सगळं करायला आवडतं. आणि ॲज आय सेड सुरुवातीलाच मला चॅलेंजेस घ्यायला आवडतात. त्यामुळे मला जेव्हा ही ऑफर आली तेव्हा मी आधी म्हटलं की मलाही तोच समज होता की भांडणच असतं त्याच्यामध्ये. म्हटलं माझा एवढा भांडकुळ स्वभाव नाही आहे. तर ते म्हणाले नाही आम्हाला कोणीतरी समंजस पाहिजे. म्हणजे असं मला त्यांनी उगाच ते कॅरेट दिलं गाजर समंजस पाहिजे. म्हटलं अच्छा. म्हणजे मी त्यात जरा हे झालंय, हॅपी झाले की ओके समंजस ठीक आहे. मग मी नवरा आणि मुलगा दीपक बॉबी दोघांना विचारलं. ते म्हणाले नो यू आर नॉट गोईंग. 3 महिने सोडून जाणार तू आम्हाला? नाही. मग आईला सांगितलं. आई फार एक्सायटेड. हो गॉड. आई म्हणाली काय तुला बिग बॉस ऑफर आली आहे, जा जा जा. तिने एवढं असं छानपैकी मला कन्व्हिन्स केलं ना की तू जाच जा. मग मी ह्या लोकांना कन्व्हिन्स केलं, दीपक आणि बॉबीला. ते म्हणाले तुला जायचं तर जा, पण ॲक्च्युली यू आर नॉट मेड फॉर इट. म्हटलं मला माहीत नाही काय घडणार तिथे, पण मी चॅलेंज एक्सेप्ट करेन आणि मी माझी जशी आहे तशी मी तिथं वावरेन. मला काही कोणाचं अनुकरण करायची गरज नाही. मी आजपर्यंत कोणा कॉपी पण नाही केलं. ॲक्टिंगच्या बाबतीत असो, माझ्या आयुष्यात गोष्टी ज्या घडल्या त्या मी स्पॉन्टेनियसली रिॲक्ट केल्यात. पण तिथे पण तसंच करेन. तिथं गेल्यावर जी डिसरिस्पेक्ट मिळाली मला, जी आयुष्यात नव्हती मिळाली, लहान मुलगी असतानाही नव्हती मिळाली, मोठी झाला तर नाहीच मिळाली, पण ती जी डिसरिस्पेक्ट मिळाली मला, ते मला तेव्हा कळत नव्हतं की यांची स्ट्रॅटेजी आहे. ती स्ट्रॅटेजी असते अगं. त्यामुळे त्याला पण तुम्ही एक पिंच ऑफ सॉल्ट घेऊन असं विसरायचं असतं. तिथून मी पेशन्सनी वरती आले. माझा पेशन्स आहे माझ्यामध्ये किंवा माझ्यामध्ये ते मी जसा स्वभाव आहे तसं मी हँडल करत सिच्युएशन, ह्या नेचर असल्यामुळे मी 100 दिवस राहिले, फायनलिस्ट म्हणून आले बाहेर. पण ते ॲग्रेशन जर असेल ना तुमच्यामध्ये नियमित किंवा एका प्रमाणात, तर तुम्ही ते जिंकू शकता. तुम्ही इमोशनली खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. जे मी तिथं रडले असले तरी मी स्वतः आतून स्ट्रॉंग होते खूप. डोळ्यातनं पाणी आपोआप निघतं काही ना काही सिच्युएशनल, पण ते मनातून तुम्ही स्ट्रॉंग. आता मी म्हटलं ना तसं बॉबी आला होता मला फॅमिली वीकमध्ये भेटायला. त्याने मला सांगितलं की यू आर व्हेरी स्ट्रॉंग मामा, तू खूप आवडतेस लोकांना. त्याने मला खूप स्ट्रेंथ मिळाली, म्हणजे मला तो कॉन्फिडन्स मिळाला. मी थोडीशी हल्ले होते की म्हटलं काय चाललंय, काय गोंधळ आहे, माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल की मी हँडल नाही करू शकत ह्या सिच्युएशन्सना. तर मला ते कळलं की ओके ही यांची स्ट्रॅटेजीच आहे. ज्या तो म्हणाला मी स्ट्रॉंग दिसतीये म्हणजे ओके, म्हणजे मी करते ते करेक्ट आहे. आणि मी तशीच मग पुढे अजून जोमानं गेले, त्या कॉन्फिडन्सने अजून पुढे जात गेले. मग असं माझा तो प्रवास होता. पण हे डिसरिस्पेक्ट करणं किंवा मानहानी आणि एकूणच तोडफोड करणं, तुमचं आता तर काही नाही, उद्या तुमचं सगळ्या कॉस्ट्युमची बॅग पाण्यात जाणार आहे, तुमचा मेकअपचं किट कुठंतरी बाहेर फेकला जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर होऊनच तुम्हाला जायला पाहिजे, नाही तर नका जाऊ. बरोबर. या गोष्टी समजायला वेळ लागतो, त्या पटापट समजल्या पाहिजे. आतमध्ये वेळ नाहीये. त्यामुळे मी ते पटकन समजले त्या गोष्टी की असं असं घडणार आहे माझ्याबरोबर. आणि कारण मी कोणाबरोबर काम नव्हतं केलं ना, त्यामुळे माझी फ्रेंडशिप नव्हती कोणाशी. सगळा नवीन संच होता. मी एकटीच आधीची होते की जे माझ्याबरोबरचं ओळखीचं कोणीच नव्हतं. मग तू बाप्पा म्हणाला सिनियर आहे, पण बाप्पा पण मला ओळखीचा नव्हता. आम्ही कामच नव्हतं केलं, फार क्वचित कधीतरी केलं असेल, पण असं काही बॉन्ड नव्हतं.
किंवा अजून कोणी असेल, सुरेखा पुणेकर ताई होत्या, पण त्यांचं माझं बॉन्ड नव्हतं. आम्ही एकत्र एखादा शो केला होता, मी त्यांना म्हणत होते आपण एकत्र करूया, आपण एक दोघी मिळून लढूया वगैरे, असं काही ना काहीतरी मला वाटायचं. पण ते प्रत्येकाने आपापले एक वेगळे इमेजेस आणि स्ट्रॅटेजीज काढल्या. ठीक आहे, पण मी माझ्या स्वभावाने तिथपर्यंत शेवटपर्यंत मजल गाठली आणि आय एम हॅपी की मी बाहेर एक छान जशी आत गेले तशीच बाहेर आले आणि लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं त्या ह्याच्यावर, बिग बॉसमुळे. त्यामुळे तो निर्णय चुकीचा होता असं नाही वाटत आहे तुम्हाला? अजिबात नाही, अजिबात नाही. जे झालं ते चांगलं झालं. आणि इनफॅक्ट आज मला लोक म्हणतात तुम्ही अशा बिग बॉसमुळे झालात का इतक्या शांत? म्हटलं अहो मी अशीच आज जसं बघितलं तशीच आहे मी. म्हटलं मी नाही फार भांडाभांडीमध्ये पडत, मला माहिती की सॉर्ट आउट होतात गोष्टी शांतपणे सुद्धा, तर तशीच आहे मी. त्यामुळे तुम्ही आता म्हणालात की तिथे ती स्ट्रॅटेजी असते, त्यामुळे जरी डिसरिस्पेक्ट झाला तरी ते ठरवलेलं असतं की काय, तिथे सगळे ठरवतात आपापली स्ट्रॅटेजी. त्यामुळे आता नुकतंच जर बिग बॉसचं म्हणायचं झालं तर वर्षाताईंना पण आता महाराष्ट्रातून राग व्यक्त केला जातोय की ही मुलगी असं कसं म्हणू शकते एवढ्या मोठ्या ऍक्ट्रेसला. करायला नाही पाहिजे ते, तिच्यासाठी चुकीचं आहे, नेकीसाठी ते चुकीचं असेल, पण वर्षानेही स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तिनं हल्लं नाही पाहिजे. हे होणार, या गोष्टी होणार, कारण प्रत्येकाला शेवटी दुसऱ्याला बाहेर काढायचंय ना जिंकण्यासाठी. जिंकणार कसं नाही तर? बरोबर. एकमेकाचं उदो तुम्ही करत बसलात तर तुम्ही जिंकणार कसे? तो इंडिव्हिज्युअल गेम आहे, बरोबर, सायकोलॉजिकल गेम आहे. ज्यांनी निरीक्षण केलं ना त्या गेमचं तर त्यांना खूप इंटरेस्ट मिळेल त्या गेममध्ये. म्हणजे त्याच्यानंतर मी फॅन झाली आता त्या गेमची. पण मला तुम्हाला इथे आता विचारायचंय की तुम्ही पाहिलं असेल तर कदाचित वर्षाताई लिपस्टिक लावतायत आणि ती त्यांना बोलते. मला काय आवडलं माहिती, आता तुम्ही जी स्ट्रॅटेजी सांगते त्यामुळे मला ती स्ट्रॅटेजी आवडली की भले काही बोलतात सगळे, मी माझा मेकअप करणार आहे. बेस्ट असतं ते. म्हणजे हे ठरवलेलं ज्या पद्धतीने हे करतायत त्या नाही हे करत आहेत आणि त्या अग्रेसिव्हली पण बोलत नाहीये. नाही, त्या एकदम शांत राहून हे करतायत. करेक्ट. म्हणजे आता तुम्ही जे सांगताय आत राहून आल्यानंतर की काय असतं आणि कसं, तर त्यामुळे हळूहळू उलगडत जाते. येस येस येस, सायकोलॉजिकल गेम आहे कम्प्लीट. तुम्हाला ते समजायला पाहिजे तो. निश्चित. मला आता तुम्हाला विचारायचं, आपण हळूहळू आता करिअर विषयी बोललो, बरेच किस्से तुम्ही सांगितलेत, खूप कलाकारांविषयी बोललात, तुमच्या एकंदरीतच एज्युकेशन आणि याच्याविषयी बोललात. आता लव्ह स्टोरीकडे आपण आलो होतो, पण मला एक विचारायचं की सर्वांना राहून राहून वाटतं ना की ऍक्ट्रेस लोकांचं हे कसं असतं की त्या लग्न करतात पण त्या घरी कुठे असतात, त्या बाहेरच शूटिंगला जातात, कधीतरी घरी येतात, सासरच्यांना कुठे वेळ देत असतील. पण तुमच्या बाबतीत थोडं वेगळं आहे असं आम्ही ऐकलं आणि आम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला पाहतो. तुमचं पंजाबी कुटुंबात लग्न झाल्यानंतरचं लाईफ 360 डिग्री चेंज झालं की आहे तसंच राहिलं की आणखीन अजून त्याच्यात छान त्याला एक 4 चांद लागले का, कसं झालं ते? मी म्हणेन माझ्या आयुष्याला 4 चांद लागले पंजाबी कुटुंबात लग्न करून. कारण खूप लिबरल वाटायला लागलं अजूनही. म्हणजे मनमोकळेपणाने खूप इकडे फॅमिली आहे, मनमोकळी फॅमिली आहे. कोणी कोणाला जज करत नाही, कोण काय करतंय काही हेवे दावे नाही आहेत कोणाचे आमचे आपापसात, ना कोणाला टोमणे मारणं. मला ते अजिबात आवडत नाही, मला सहनच होत नाही. म्हणजे बिग बॉसमध्ये सहन केलं, पण नॉर्मलीमध्ये नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये टोमणे मारणं, कुचकट बोलणं, हे ह्या लोकांपासून मी लांब राहते. तर तसं आमच्या फॅमिलीत नाही आहे, खूप युनायटेड आहे. आणि आता आमची फॅमिली ॲक्च्युली खूप छोटी राहिली आहे. सासू सासरे बिचारे वारले, पण त्यांची पण मी सेवा खूप केली, त्यांनी पण मला खूप प्रेम दिलं. आणि त्यांच्यामुळेच ना सासूचं म्हणाले की जा कामाला जा, शूटिंग करायला लाग. त्यामुळे ते इतके खुले विचार, इतकं छान ना, असं आपल्याला ग्रो व्हायला मदत होते. मग ॲज अ पर्सनॅलिटी, ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही सतत ग्रो होत असताना ते ग्रो व्हायला तुम्हाला मदत होते. आणि माझे दीपकजी हजबंड म्हणजे कमाल माणूस, इतका ओपन विचारांचे आहेत ना, इतक्या ओपन विचारांचे. म्हणजे मी आता कितीतरी दिवस असं होतं तर मध्यंतरी तर मी 2-2 सिरियल करायचे ना, 2 तासासाठी रात्री घरी यायचे फक्त 2 ते 4, मग परत उठून 7च्या शिफ्टला जायचे, परत रात्रीपर्यंत मी शूटिंग करायचे. अशी माझी एवढे हे होती, धावपळ होती. पण ही वॉज फाईन आणि ते त्यांचं शूटिंग करत होते. ही वॉज फाईन. बॉबी वॉज ग्रोईंग अप, ते ही वॉज ऑल्सो फाईन. त्यामुळे ना हे इतकं असं ओपन वातावरण असेल ना की माणूस ग्रो होतं. आणि आज ह्या लेवलला आल्यावरती तुम्ही इतके मॅच्युअर्ड होता ना की तुम्हाला एकमेकांमध्ये इतका कॉन्फिडन्स डेव्हलप होतो ना. म्हणजे ते काय करतायत ते करेक्ट करतायत, आपल्या फॅमिलीसाठी करतायत, मी काय करते माझ्या फॅमिलीसाठी करते, हा एक विश्वास आपापसात डेव्हलप झाला ना की मग मला वाटते की त्या आपापसात भांडायची काही गरजच नाही पडत.
मेन म्हणजे अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे एकमेकांना. बरोबर. तर आम्ही तेच आहे की बॉबी जसं म्हणतो की आम्ही आमच्या ज्या प्रॉब्लेम्स असतील, काही पण जर आर्ग्युमेंट्स असतील, आम्ही आपापसात सॉल्व्ह करतो त्या. मला काही कोणाचं आवडलं नाही काय केलेलं, समजा आता दीपकला समजा कुठून तरी काहीतरी त्याने मागवलं सामान, म्हटलं ह्याची गरज नव्हती, मग तुम्हाला पटवून देईल की त्याने का मागवलं, मग मी अंडरस्टँड करेन ओके त्याला त्यावेळेस त्याची गरज वाटली म्हणून त्याने ती काहीतरी गोष्ट मागवली असेल किंवा मी काही काम करत असेल तर आता त्याची गरज समजा बऱ्याच दिवसांनी मी घरी असते तेवढ्यात एक इव्हेंट येतो की अवॉर्ड फंक्शनला जायचं. आता अवॉर्ड फंक्शनला नाही गेलं तर अख्खी इंडस्ट्रीचं नाराजगी आपल्याला पत्करायला लागते आणि इथं फॅमिलीची नाराजगी की आज घरी आहेस आज तरी नको जाऊस असं असतं. मग ते बॅलन्स सांभाळ की 1 घंटे के लिए जाके आती हूँ म्हणजे मग मी जाते मी त्यांना पण सांगते की बाबा मी 1 तासासाठी आली आहे प्लीज त्याच्यामध्येच काय तुम्हाला समजा काय करायचं असेल माझ्याकडून ते करून घ्या आणि मला जायचं आहे म्हणजे मी फॅमिलीला पण हॅपी ठेवेन त्यांनाही हॅपी ठेवेन असा बॅलन्स सतत आपल्याला साधावाच लागतो. तर ते त्यामुळे मला ते पंजाबी कुटुंब आवडलंय. मराठी कुटुंब तर जाम प्रेम आहे माझं कारण तिथूनच मी किशोरी शहाणे झाले. विरोध नव्हता झाला लग्नाला घरात? नाही विरोध नाही. मी म्हटलं ना तसं डॅडी खूप ओपन विचारांचे होते म्हणजे ते त्यांनी ज्या हिशोबाने मला एनकरेज केलं या फिल्म इंडस्ट्रीसाठी. त्यानंतर दीपक माझ्या आयुष्यात आले आणि जेव्हा आमचं कोर्टशिप सुरू झालं म्हणता येईल म्हणजे 2-4 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो बिफोर मॅरेज तेव्हा अंदाज येतोच ना आई वडीलच शेवटी त्या अंदाज येतोच. तर मग आम्ही काय करत होतो की त्यांच्याकडे दिवाळीला वगैरे माझी पूर्ण फॅमिली जायची दीपककडे. माझ्याकडे गणपती असायचे 5 दिवसांचे त्यांची पूर्ण फॅमिली आमच्याकडे यायची. तर असा आमचा एक घरोबा सुरू झाला होता. त्यामुळे एकमेकांमध्ये एवढे आम्ही सगळे गुंतले होतो ना किंवा माझी आई त्याच्या आईशी काहीतरी फोनवर बोलायची म्हणजे आपापसात त्यांचे ऑलरेडी लिंक्स लागले होते. त्यामुळे लग्न करायचंय हे काय माहिती असं ऑलरेडी पोचलं होतं त्यांच्या मनामध्ये. परमिशनचे असं काही नव्हतं फक्त मला सांगायचं होतं की आता आम्ही लग्न करतोय. ते पण दीपकला माहिती नव्हतं मला त्याच्याशी लग्न करायचंय. त्याला माहित नव्हतं त्याला वाटत होतं छान फ्रेंडशिप आहे फॅमिली फ्रेंडशिप झाली आहे सगळ्यांची एवढंच होतं. पण त्याला मी ज्या सांगितल्यानंतर मग 3-4 वर्ष अजून आमची फ्रेंडशिप होती. पण त्याला मी म्हटलं ना की आपण लग्न करूया का तर तो म्हणाला लग्न आयुष्यवर बहुत अलग आहे फ्रेंडशिप अलग होती आहे शादी अलग होती आहे. तर मी म्हटलं नाही जे बघून घेऊ ना मला का कोण जाणे असं आहे माझी लाईफ बिंदास्त आहे चॅलेंज जसं चॅलेंज ओके फाईन आपण लग्न करूया. आणि त्यानंतर मग आम्ही 2-3 वर्ष अर्थात एकमेकांना ओळखत होतो. फिल्म्सही चालू होत्या त्याच्या काही ना काहीतरी सैलाब हे ते वगैरे चालूच होत्या सगळ्या फिल्म्स चालू होत्या. माझी करिअर चालू होती. पण जेव्हा ती मीटिंग होती ना आई बाबांची आणि त्यांची वगैरे तर बाबा एवढंच विचारलं होतं त्यांना डॅडीने एवढंच विचारलं दीपकला की काम करू देणार ना हिला लग्नानंतर. कारण डॅडींचं असं होतं ना की त्यांचं प्रेम होतं या क्षेत्रावर आणि त्यांनी मला असं मोठं होताना बघितलं होतं. लग्नानंतर नुसतंच घरी बसणार म्हणजे ते टॅलेंट सगळं वाया जाणार तिचं. त्यांना असं एक धाकधूक होती कारण पंजाबीमध्ये कदाचित असं असतं थोडंसं संकुचित असतं ह्या गोष्टी की अभी शादी हो गई अभी नहीं काम करना वॉट एव्हर. तर दीपक वॉज अगेन व्हेरी ओपन माइंडेड. ही सेड डैडी मैं क्यों मना करूँगा हीरोइन है तभी मैं शादी कर रहा हूँ बाद में भी मेरी जिंदगी तो हीरोइन है ही बाद में उसको बाहर हीरोइन बनना तो भी बाहर रहने दो मुझे कोई टेन्शन नहीं है. म्हणजे हा जो विश्वास दीपकने दिला डॅडींना त्यामुळे मग इट वॉज लाईक स्मूथ सेलिंग काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे माझ्या लग्नात डॅडी रडले मी नाही रडले. वा हे महत्वाचं ना म्हणजे खरंच की म्हणजे त्यांना पण शाश्वती मिळते की आपली मुलगी सुखी आतून आनंदी आहे आणि ती यापुढेही आनंदी राहील. येस 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 इतकं मस्त बोललोय. पण मला आत्ता जाताना क्लिक झालंय माहेरची साडी काय म्हणतात भले ते अल्पकुबल लक्षात राहिला पण तो प्रत्येक आर्टिस्ट साठी त्या सिनेमातल्या माइलस्टोन होता. प्रत्येकाचं करिअर कदाचित त्या सिनेमानंतर एक वेगळ्या वळणावर गेलं असेल बिकॉज तुम्ही त्या सिनेमाचा भाग होतात. त्यामुळे अजिंक्य देव अलका कुबल रमेश भाटकर मगाशी तुम्ही नाव घेतलं त्यांच्याविषयी तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आणि अर्थात माहेरची साडी माइलस्टोन. येस येस माहेरची साडी माझ्या करिअरमध्ये आला तेव्हा मी ऑलरेडी भरपूर सिनेमे केले होते आणि तेव्हा मला जे कॅरेक्टर सांगितलं होतं की ट्रॅक्टर चालवणार विलन्सना मारणार वगैरे हे खूप चॅलेंजिंग वाटलं मला. मी ट्रॅक्टर चालवणार म्हणजे मी ऑलरेडी जेमतेम गाडी चालवायला लागले होते माझी कार तेव्हाच मी नुकतीच विकत घेतली होती आणि ट्रॅक्टर चालवणार ओके असं म्हणजे ते चॅलेंजिंग होतं. आणि
कॅरेक्टर छोटं होतं पण ते इम्पॉर्टंट होतं खूप कॅरेक्टर. बिजली नावाचं कॅरेक्टर होतं. गाणं छान होतं माझ्या. ते गाय काल स्वप्नामध्ये माझं सजना ग माझी पप्पीच घेऊन. फेमस गाणं म्हणजे कितीतरी वर्ष आजही लागलं तरी लोक ताल धरतात. सो तेव्हा मीडिया फार काही नव्हतं किंवा काही विशेष असं गवगवा नव्हता. पण तेव्हा त्या काळात मी ट्रॅक्टर चालवला होता. ज्याज रिंकूने सैराटमध्ये चालवला वगैरे तेव्हा मी चालवला होता. आणि जे दादा कोंडके होते ते सेटवर येऊन त्यावेळेस माझा वाढदिवस आला होता त्या शूटिंग स्केड्यूलमध्ये. इंगोली गावात शूटिंग केलं होतं आम्ही. विजय कोंडके डायरेक्टर. आणि तेव्हा त्यांनी मला असं वाईट वाटत होतं की माझ्या वाढदिवसाला मी लहान होते म्हणजे जसे हार्डली 19-20 वर्षाची असेल. असं मनात आलं होतं की यार माझा वाढदिवस आज माझा वाढदिवस कोण सेलिब्रेट करणार. मी माझ्या घरी नाहीये माझ्या लोकांमध्ये नाहीये इथे असं. तर शूटिंगमध्ये सगळे बिझी आहेत. तेवढ्यात मला निरोप आला की सगळे बोलवतात तुला बाहेर. म्हटलं काय झालं. कारण मी काही फार गवगवा नव्हता केला वाढदिवस आहे. तर बघितलं तर लांबून दादा कोंडके चालत येत होते. त्यांच्याबरोबर केक आणला होता त्यांनी आणि एक मोठं गिफ्ट होतं माझ्यासाठी. त्या माहेरची साडीची ती माझी वेगळीच आठवण आहे की त्यांनी माझा वाढदिवस सेलिब्रेट केला होता आणि प्रेस आलं होतं त्यावेळेस. वा. इतका दणदणीत त्यांनी साजरा केला होता. मला अजिबात मग त्याचं दुःख नव्हतं की मी कुठे काय आहे. म्हणजे इतकं मोठं सेलिब्रेशन इमॅजिनेशनच्या पुढे झालं होतं ते. आणि त्यांनी तो सेलिब्रेट केला होता. आणि ते त्यांनी जे घड्याळ दिलं होतं ते अजूनही माझ्या घरी आहे. आणि ते मी चालू ठेवलं आहे. भले त्याचं मशीन मागे पुढे होत असेल तरी त्याच्यात मी बॅटरी टाकून परत त्याचं कॉर्ड्सचं ते मागचं जे असतं ते चेंज करत राहते. पण ते दिसतं तसंच अजूनही. ते अजूनही माझ्या घरी मी सांभाळून ठेवलेलं आहे. त्यांची ती आठवण आहे. तर ही माहेरची साडीची एक वेगळी आठवण. मग बाकी ट्रॅक्टर चालवला किंवा त्याच्यात अजून एक आठवण म्हणजे त्या गाण्याच्या शेवटी असं होतं की आम्ही त्या नदीच्या काठी होतो. तर नदीमध्ये आम्ही एंट्री करतो. धावत 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 अशा सगळ्या मुली अशा धावत जातो आतमध्ये. आणि आत आम्ही असंच गाणं गाता गाता नाचत बागडत बिगडत गेलो. आतमध्ये गेलो आणि कचकरी काच घुसली माझ्या पायामध्ये. आणि नेगेटिव्हचा जमाना थांबू नाही शकत आपण शॉट. ते वेगळंच दडपण असायचं त्या काळी. आणि मला कळलं होतं मला काहीतरी खूप लागलेलं आहे. आणि त्यांनी माझं तिथलं शेवटचे मुवमेंट्स वगैरे चालू होते कारण तो शेवट होता. क्लायमॅक्स क्रसेंडो होता त्या गाण्याचा. तो असं असंच करत तेवढ्यात ना कट झाला तिकडे. आणि आम्हाला ऐकू आलं नाही कट आहे तरी मी अशी करते वगैरे. आणि लाल लाल झालं होतं आसपासचं पाणी. आणि तिकडचे लोक धावत आली काय झालं काय झालं काय झालं. मला उचलून त्यांनी बाहेर आणलं. बघितलं अशी एवढी मोठी काच अशी पायात घुसली होती माझ्या. बापरे. शो मस्ट गो ऑन. खूप अशा काय 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 घडामोडी घडत असतात आयुष्यात. पण ते सांभाळून न्यायचं असं त्यावेळेस. पण ते त्यावेळेस ते मग त्याच्यानंतर ते 2-3 दिवस त्याचं मग चालू होतं प्रेम त्याच्यावर मलमपट्टी डॉक्टर हे ते चालू होतं. पण तो शॉट थांबवला नाही. रमेश भाटकर आज आपल्यात नाहीयेत. पण मगाशी तुम्ही नाव घेतलं त्यांचं. कदाचित सिनेमात एवढे सीन नसतील तुमचे सीन नाही आहेत पण त्यांच्यासोबत कसं एक नातं खूप छान रॅपो होतं त्याच्याबरोबर. एक ऐराणी फिल्म येणार होती आमची. त्याच्यात मी आणि तो हिरो हिरोईन होतो. त्याच्यासाठी आम्ही धुळ्याला गेलो होतो शूटिंगला. तर ती अर्धवट राहिली फिल्म. पण रमेश खूप चांगला मित्र आणि हफ्ताबंद या सिनेमामुळे दीपकचा खूप चांगला मित्र. त्यामुळे एक वेगळं फॅमिली बॉन्ड परत त्याच्याबरोबर. आणि त्याच्या घरी गणपती ठेवतात त्यामुळे आम्ही दरवर्षी त्याच्या घरी जायचो. आणि त्यावेळी त्याची मिसेस मुलगा हे सगळे एक फॅमिलीच आम्ही एकत्र त्याच्या घरी डिनर्स पण केले आहेत. तेही लोक आमच्या वाढदिवसांना आलेले आहेत वगैरे. आमच्या घरी फंक्शन्स भरपूर असायचे पूर्वी. तर त्या फंक्शन्सला तेही आले होते. म्हणजे एक छान माणूस छान व्यक्तिमत्व. आणि तो असा हिरो होता ना की त्याच्या प्रेमात असायच्या सगळ्या बायका. म्हणजे नाटकामध्ये वगैरे काम करायचा. आणि सिनेमांमध्ये तर माझ्यासाठी खूप वेगळं होतं हे कारण मी त्याचं फार काम बघितलं नव्हतं. त्यामुळे मला तो असं स्टारडम इफेक्ट मला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी तो नॉर्मल मित्र होता. पण त्याचं मी भले बघायचे की त्याचं खूप फॅन फॉलोइंग होतं. लोकांना तो फार आवडायचा. आणि शेवटपर्यंत खूप मर्द माणूस. म्हणजे त्याला शेवटचा पण जीवनगौरव पुरस्कार वगैरे पण दिला. कॅन्सरच्या 3rd स्टेजला वगैरे होता. पण तो पायऱ्या चढताना कोणाची हेल्प नाही घेतली त्याने. असं केलं त्याने. कोणी हात देत होतं ना तर असं केलं. एकटा चढून गेला वरती भाषण दिलं त्याने स्वतःचं मस्त. असं तो शेवटचा कार्यक्रमही मी आणि दीपकने विटनेस केलाय. त्याने दीपकला स्पेशल फोन केला तू आणाय काय.
तू मनावत कर ना, नाही आने का, नाही बोलणे का, आने काय. दीपक म्हणा, नाही येणार ना, नक्की येणार तुझ्या कार्यक्रमाला. असं झालं ते. हा ना. पण ते खूप वाईट वाटलं होतं की लवकर गेला तो पण असंच, म्हणजे ह्याच्यामुळे. हो खरंच, निश्चित. आणि आज तुम्ही इतक्या आठवणी आम्हाला सांगितलात, इतके किस्से आम्हाला सांगितलेत की हा सगळा आठवडा मला वाटतं मी असाच्या असा प्रेक्षकांकडे देणार आहे. आणि अर्थात त्यांनी त्याचा सुगंध घ्यायचा आहे आणि तो आनंद लुटायचा आहे. आणि खूप शिकायला मिळतं अर्थात या तुमच्या मुलाखतींच्या माध्यमातून. मी कदाचित ना प्रवचन नाही करत, म्हणजे असे मोठमोठे स्टेटमेंट्स नाही करणार, पण मला वाटतं की जे एक आयुष्य एक नॉवेल आहे ना, तेच लोकांनी वाचत राहावं एकमेकांचं. खूप शिकायला मिळतं. आणि खरं तर अशा आठवणी लोकांना खूप ऐकायला आवडतात. माझा जो अनुभव आहे या मुलाखतीनं तो असा आहे की हे कोणाला माहितीये सेटवर काय घडलेलं किंवा इथे काय घडलेलं, किंवा या कलाकारासोबत तुमचं पर्सनल नातं कसं आहे, किती छान आहे, तुमच्यात किती छान निखळ मैत्री आहे, तुम्ही एकमेकांना किती मदत करायचात आणि अजूनही ते तुम्ही कसं टिकवलंय. आणि हे सगळं आहे, हेच तर. आणि तेच करता करता यू हॅव टू मूव्ह ऑन विथ टाइम. मी मागच्या त्या टाइमात अडकलेली नाहीये. म्हणजे मी हे म्हणेन की अरे हमारे जमाने में ऐसा था, माझ्या जमान्यात तसं होतं, अशा गोष्टीत मी अडकलेच नाहीये. मला असं वाटतं की तो एक भक्कम पाया आहे माझ्याकडे, तो माझा फायदा आहे. त्याच्यावरती मला पुढच्या इमारती रचत जायच्या आहेत अजूनही. म्हणजे आता सिरियल्समध्ये पण मी काम करते ना, आजची युवा पिढी आहे माझ्या बरोबर. आता मी हिंदी सिरियल करते, कैसे मुझे तुम मिल गए, झी टीव्हीला. तर त्याच्यामध्ये जे कलाकार आहेत ते आजचे स्टार्स आहेत, पण ते इतक्या अद्भुतनं माझ्याशी वागतात, इतक्या म्हणजे ह्याने ना, त्यांच्याबरोबर रील्स बनवते, मग त्यांच्याबरोबर एंथुसियाझम, त्यांच्याबरोबर मस्ती करते. म्हणजे आय लाईक टू लिव्ह अँड लेट लिव्ह. हे माझं एक तत्व आहे आयुष्यातलं. मी कधीच कोणाला ओव्हरपॉवर करत नाही, कोणाला फार गाईड हे कर ते कर नाही. ते त्यांचे शिकून आलेले आहेत. हा, त्यांनी विचारलं मला तर मी मार्गदर्शन द्यायला मोकळी आहे, पण मी ना उगाच कोणाला शिकवायला जात नाही. माझा तो स्वभाव आहे. म्हणजे उगाच प्रवचन करायचं, प्रजा घेऊन बसायची, ती माझी सवय नाहीये. मला आय लाईक की हा तू विचारस, ओके आय लेट यू नो, हे ना हे असे 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 एक्सप्लेन करून देते मी की असं कर तसं कर. तर ते त्यात मजा जास्त येते मला. मी एक फिल्म केली आहे, सुंदर फिल्म केली आहे संभाजी महाराजांच्या आयुष्यावर. त्यात मी जिजाऊंची भूमिका केली आहे. लवकरच ती येईलच आमच्या भेटीला. त्यामुळे अर्थात आम्ही सगळे उत्सुक आहोत या सगळ्या तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी की कसं असेल, आणि त्यासाठी अर्थातच शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडनं. आणि इतका वेळ देऊन आज तुम्ही आम्हाला मुलाखत दिलीत, त्यामुळे खूप खूप आभारी आहे. येस, थँक्यू. धन्यवाद.